हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. कस काय मंडळी, काय चालू आहे माझ्या 10वीच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो? अभ्यास चालू आहे का नाही? का नुसते दिवाळीतच दिवस वाया घातलेत? तशी दिवाळी चालू आहे, अजून दिवाळी संपलेली नाहीये. आजचा दिवस आहे म्हणजे पाडवा दिवस आहे. आजचा काय पाडवा, सगळ्यांच्या घरी त्यांच्या मम्मीला कोणी काही ना काही वडिलांनी गिफ्ट दिला असेल, बरोबर आहे की नाही? काही काही असतील बिचारे, त्यांच्या वडिलांना गिफ्ट भेटला असेल मम्मीकडून, बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे आज पाडव्याला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय आणि आम्ही ते तुम्हाला गिफ्ट देणार आहे. आम्ही तुम्हाला फक्त एकच गिफ्ट देऊ शकतो मित्रांनो, ते म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये लागणारी जी काही मदत आहे तेवढंच आम्ही तुम्हाला गिफ्ट देऊ शकतो. बाकी अपेक्षा आमच्याकडून करू नका. नाही तर तुम्ही म्हणशाल सर एक लॅम्बोर्गिनी द्या, एक फरारी द्या, बरोबर नाही? कोणी म्हणाल सर एक कॉन्टिनेंटल जीटी द्या, कोणी बुलेट द्या म्हणन. एवढं आपलं बजेट नाही मित्रांनो. आपलं बजेट फक्त आपल्या एक्झाम पुरतं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला जी जी मदत लागेल ती सगळी भेटन. पण या अशा बाकीच्या गोष्टीला आपलं चॅनल समर्थन करत नाही, कारण पैसाच नाही. तर मित्रांनो, बरोबर आहे मित्रांनो, जे खरं आहे ते खरं आहे. आपण कधीच खोटं बोलत नाही. जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे. तुम्हाला पण तुम्ही जेव्हा मोठे होशाल तेव्हा रियालिटी कळेल की या गोष्ट आपण जे लहानपणी स्वप्न पाहतो मोठे मोठे, आपल्याला हे घ्यायचं ते घ्यायचं, ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावं लागते आणि पैसा म्हणजे हजार रुपयासाठी किती कुठं कुठं काम करावं लागतं हे तुम्हाला कधी कळेल? नंतर कळेल. पण हा, जर तुम्ही आज अभ्यास केला, ते नाही का डायलॉग नाही का, आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा, हा मेरी जान, बरोबर नाही? ते डायलॉग पाहिला असेल तुम्ही. तो डायलॉग म्हणजे रियालिटीवर बोललेला डायलॉग येतो, त्याला आपण मजाक मध्ये घेतो. पण जर आज तुम्ही मेहनत करशाल, आज जर चांगला अभ्यास करणार, बरोबर नाही? असं म्हणत नाही मी की ज्यांनी अभ्यास नाही केला ते काय सक्सेस नाही आली. पण जर सगळ्यात सोपी पद्धत आहे सक्सेस होण्याची ती म्हणजे अभ्यास. बाकीकडे एवढं कष्ट करावं लागते. अभ्यासाची एक अशी गोष्ट आहे, फक्त बसून एका जागी बसून अभ्यास करायचा, एक दिवसाची एक्झाम द्यायला जायचं आणि बस त्याच्यावर तुमचं आयुष्य ठरतं, बरोबर नाही? आताचं आयुष्य तुमचं 10वीच्या एक्झामवरती ठरणार आहे. नंतर 11वी 12वीला गेल्यावर तुमची JEE असू द्या, नीट असू द्या, दुसऱ्या एक्झाम्स असू द्या, CET, ह्या एक्झाम्स वरती तुमचं पुढचं आयुष्य ठरणार आहे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर एका वर्षाची जी एक्झाम असते युनिव्हर्सिटी एक्झाम, त्याच्यावर तुमचं सेकंड इयरचं ऍडमिशन ठरत, बरोबर नाही? असं करत करत सगळ्यात शेवटची एक्झाम राहील ती म्हणजे तुमची कोणती? तुमच्या एखाद्या जॉबला जायचा इंटरव्ह्यू, बरोबर नाही? ती एक्झाम पास झालं की बस, मग काही टेन्शन नाही तुम्हाला. मग तुम्ही तुमचा जॉब करायचा, आयुष्यात सेटल व्हायचं, लग्न करायचं, पोरं करायचे, मस्त फिरायचं, बस एवढंच काम आहे. आता तुम्हाला ही मेहनत कुठपर्यंत करायची आहे? तुम्हाला ही मेहनत करायची फक्त तुमच्या 24, 25, 26 एज पर्यंत, बरोबर नाही? त्याच्यानंतर काय, तुम्ही एक सिक्युअर जॉब घेशाल, तुमचं फ्युचर आयुष्य जसं जगायचं तसं जगणार, बरोबर नाही? मग ही सोपी पद्धत आहे का नाही? तेच जर तुम्ही आता लागले कुठेतरी कामाला, वीट भट्टीला कामाला जायला लागले, किती कष्ट करावं लागेल दिवसभर, उन्हात तानात पावसात, सगळीकडं सगळ्या दिवस नाही रात्र नाही, नुसतं काम करा काम करा, बरोबर नाही? एवढे कष्टाचे काम करावं लागतील, घाम भीम असे काळे होऊन जाशाल तुम्ही उन्हामध्ये. त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट काय आहे आपली? एका रूम मध्ये बसून अभ्यास करणं, फॅन खाली बसून, बरोबर की नाही? आणि हे सगळं तुम्हाला कोण प्रोव्हाइड करताय? तुमचे घरचे. त्याच्यामुळे आज दिवाळीच्या सगळ्यांनी काय करायचं? घरच्यांच्या आधी जाऊन पाया पडायचं. देवाच्या पडू नका पडू, पण घरच्यांच्या पडायचं, कारण त्यांनी तुम्हाला एवढ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या कशासाठी? तुमचं आयुष्य सुखी राहण्यासाठी, बरोबर की नाही? आता झालं काय, तुम्ही तर अभ्यास केला नाही, घरच्यांना आतापर्यंत स्कीमा देत राहिली. इथून पुढे आता तुम्हाला कळलं की बाबा एक्झामची डेट आलेली आहे जवळ, आपल्या हातात राहिले 4 महिने, कारण हा महिना तर दिवाळीतच गेलाय आता, बरोबर नाही उरलेला. मग 4 महिन्यात आता अभ्यास कसा करायचा? टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे की आपल्या DCB चॅनलवरती आपण तुम्हाला सगळी जी काय मदत लागणार आहे तुम्हाला एक्झामसाठी, ती एक्झामची मदत आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. बायोलॉजीचे लेक्चर स्पेशल आपण तुमच्यासाठी आणलेले. कोणते? तर सायन्स 2 चे, जे की तुम्हाला सगळ्यात अवघड जाती गोष्ट, जी समजत नाही, डोक्यावरून गोष्ट जाती, बरोबर नाही? कारण बाकीच्या याच्यात तरी तुम्हाला रिॲक्शन समजतात, न्यूमरिकल समजतात, बरोबर नाही? काय काय याच्यात सायन्स 1 मध्ये तर तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युलेज ते जास्त बेस आहे त्याच्यामध्ये. या सायन्स 2 मध्ये गडबड होऊन जाते, कारण की याच्यामध्ये ना भरपूर थेअरी पार्ट आहे, बरोबर नाही? मग आता तुम्हाला माहिती आहे 40 मार्काचा आपला पेपर आहे, त्याच्यामधून तुम्हाला 35+ मार्क घेण्याची गॅरंटी मी घेतो तुमची, बरोबर नाही? तुम्हाला फक्त काय करायचं आहे? मी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे, चांगला अभ्यास करायचा आहे. आता सगळ्यांनी मला सांगायचं आहे की आपण कोणता चॅप्टर चालू केला होता. जर तुम्ही सिरीज फॉलो करताय आपली तर तुम्हाला सांगता येईल. जर तुम्ही असे मध्येच कुठेतरी येऊन टपकले असेल लेक्चर बघायला तर तुम्हाला समजणार नाही गोष्ट. त्याच्यामुळे आधी जाऊन आपले पहिले लेक्चर बघायचे, बरोबर नाही?
तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स येतील. आता मी काय म्हणलं, याच्या आधी आपण हा चॅप्टर कोणता चालू केला होता? हा चॅप्टर आपण चालू केला होता हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि आपलं लेक्चर असं आहे की आपल्या लेक्चरमध्ये 0 पासून तर हायर लेवल पर्यंत पूर्ण शिकवलं जातं. असं नाही की तुम्ही फक्त स्टेट बोर्डचे स्टुडंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे काही एक्स्ट्रा पॉईंट्स आहे ते सांगण्यात नाही येणार आणि नुसता सिलेबस पळवला जाईल, असं काही नाही आपल्या चॅनलवरती. तुम्हाला उलट सायन्स 2 शिकवायची पद्धतच माझी ही राहील की तुम्हाला त्या सायन्स 2 मध्ये इंटरेस्ट आला पाहिजे. आणि माणसाला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट कधी येतो? जेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला सगळं म्हणजे त्या किंमत कळती त्या गोष्टीची. आपल्याला तुम्हाला पैशाची किंमत कळल्यावर तुम्हाला काय वाटलं की यार पैसा कमवायला पाहिजे, पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट आला तुम्हाला, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला जेव्हा त्या वस्तूची किंमत कळती तेव्हा आपल्याला शिकण्यात इंटरेस्ट येतो, बरोबर नाही? तशी जर तुम्हाला या सायन्स 2 ची किंमत कळली की तुम्हाला कळलं की बाबा हे सायन्स 2 कडे नीट लक्ष दिलं आपण तर मग पुढे चालून आपल्याला नीट सोपं जाईल, नीट सोपं गेल्यानंतर आपण चांगला स्कोर करू, मग आपण डॉक्टर बनू, बरोबर नाही? या सगळ्या गोष्टी फ्युचरमध्ये होणार. मग त्याच्यामुळे मला ते दर्शन करून आणायचं आहे की 11-12 ला आयडिया द्यायची तुम्हाला आधीच की 11-12 ला तुम्हाला काय काय शिकायचं, बरोबर नाही? हे मी लेक्चरच्या साईड बाय साईड तुम्हाला सांगत राहील. तर आपण चालू केलं हेरिडिटी इन इव्हॉल्युशन. आता असं होऊ देऊ नका की गावातल्या मुलांना असं वाटेल की बाबा सरले हाय लेवलचं शिकवत आहे, आपल्या तर डोक्याच्या वर जाईल. बिलकुल नाही. आपल्या लेक्चरचा थोडासा टायमिंग जास्त असतो पण आपण लेक्चरमध्ये डिटेल घेतो. कोणती पण गोष्ट वर्ड टू वर्ड म्हणजे त्या एखाद्या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगतो की लईच एखादा बाबा गावातला मुलगा आहे त्याला नाही समजत आहे, लाजायचं नाही. शिकायचं असेल तर बिलकुल लाजायचं नाही. शिकण्यासाठी लाज सोडूनच यावं लागतं, बरोबर आहे की नाही? तेव्हाच माणूस पुढे जातो. त्याच्यामुळे आपण तुम्हाला डिटेलमध्ये घेणार आहे. ज्यांना त्या सायन्स 2 मध्ये चांगले मार्क्स घ्यायचे त्यांनी आता इकडे फोकस करा, ज्यांना नाही घ्यायचे ते बिचारे चॅटिंग बिटिंग काय तुमचं चालू द्या, बरोबर नाही? आता हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले आपण हेरिडिटीची डेफिनेशन बघितली होती, बरोबर आहे की नाही? रिवाइज करायचंय माझ्यासोबत. मी फक्त तुम्हाला टायटल सांगणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय कंटेंट होता हे बघायचंय. हेरिडिटी नंतर तुम्हाला हेरिडिटरी चेंजेस बद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आपण खूप मोठा पॉईंट म्हणजे आपला काय म्हणतात त्याला इव्हॉल्युशन चालू केला. म्युटेशन बघितलं. त्याच्या आधी म्युटेशनच्या आधी आपण प्रोटीन सिंथेसिस बघितलं. त्याच्यामध्ये 3 बघितले, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सुद्धा सांगितलं की तुम्ही 11-12 ला जाणार तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये काय काय बघायचं या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, बरोबर नाही? सध्याचं तुम्हाला फक्त डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत. कसं असतं दोन्ही 11-12 मधला फरक काय आहे 10वीचा आणि 11-12चा की तुम्हाला आहे ना जास्त 11-12 ला अभ्यास नाही करावा लागत. ती एक्झाम तुमचा किती काय म्हणता येईल तुम्हाला किती लर्न तुम्ही करू शकता, किती पाठांतर तुम्ही करू शकता याच्यावर डिपेंड नाही. ती एक्झाम याच्यावर डिपेंड आहे की तुमच्यात ॲक्युरसी किती आहे, कमी टायमात ॲक्युरसी किती आहे. आता 10वीची जी एक्झाम आहे तुमची 10वीच्या एक्झाम मध्ये वेळ भरपूर आहे तुम्हाला, पण विषय कसा आहे तुम्हाला थेअरी लिहायची आहे. म्हणजे आपलं गव्हर्नमेंट काय करतंय, हा जो आपला एक्झाम पॅटर्न आहे हे ठरवण्याचं कारण काय आहे, कारण की ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला घडवतंय, बरं नाही? तुमचा हळूहळू कमी करतंय ताण. पहिले तुम्हाला 3 मार्काचे क्वेश्चन ठेवले, 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 6 पॉईंट्स लिहायला सांगितले आणि 11-12 ला गेल्यावर काय काढले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त ती गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ती MCQ मध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त आठवलं पाहिजे तो पॉईंट, बरोबर नाही? ते तुम्हाला पाठ करायची गरज आहे का? सेंटेन्स नाही. इथं तुम्हाला आधी सेंटेन्स फ्रेमवर्क करता आलं पाहिजे, बरोबर नाही? या गोष्टी इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर आपण काय केलं तुम्हाला सांगितलं होतं मी डेफिनेशन्स आणि प्रोटीन सिंथेसिसचे काय तो सिक्वेन्स जो आहे तो लक्षात ठेवा, बरोबर नाही? त्याच्यानंतर आपण बघितलं की इव्हॉल्युशन एक मोठी टर्म आपण घेतली. मोठी गोष्ट आपण बघतोय इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मध्ये सगळ्यात पहिले इव्हॉल्युशन काय असतं ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितले. मग ते 6 एव्हिडन्सेस कोणते आहेत ते तुम्हाला आता आलं पाहिजे. जर येत नसेल तर आत्ताच लेक्चर इथं स्टॉप करा आणि आधी ते जाऊन वाचा, कारण मागचं सपाट ते पुढचं पाठ आणि मागचं सपाट असा प्रकार नकोय आपल्या लेक्चरमध्ये. मागचं कंप्लीट पाहिजे तेव्हाच पुढचा अभ्यास करायचा, बरोबर नाही? आता ती वेळ राहिली का तुमची की बाबा सर अजून लई टाइम आहे, वर्षभर बाकी अजून कळू आपण हळूहळू करू, बरोबर नाही? ती वेळ आता नाही राहिलेली. आतापासून तुम्हाला अभ्यास करायचा, कारण भरपूर विषय आहेत, लोड खूप आहे आपल्याकडे, बरोबर नाही? त्याच्यानंतर आपण बघितलं ते एव्हिडन्सेस नंतर की एव्हिडन्सेस नंतर आपल्याला 2 मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, एव्हिडन्सेस नंतर आपल्याला 2 थेरीज बघायचे आहे. इव्हॉल्युशनशीच रिलेटेड आपण बघणार आहे. आता हे जे पॉईंट चालू आहे आपले ते सगळे इव्हॉल्युशन या टॉपिकशीच रिलेटेड चालू आहे. इव्हॉल्युशन मध्ये आपण सगळ्यात पहिले इव्हॉल्युशन बघितलं, त्याच्यानंतर 6 बघितल्या आपण त्या एव्हिडन्सेस, ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल, वेस्टिजियल, पॅलेंटोलॉजिकल, कनेक्टिंग लिंक्स आणि 6वं काय एम्ब्रिओलॉजिकल. याच्यामधले मी तुम्हाला सांगितलं ते कनेक्टिंग लिंक आणि वेस्टिजियल हे इम्पॉर्टंट आहे आणि थोडंसं कमी इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा कोणतं
पॅलिओन्टॉलॉजिकल. बाकीचे तुम्ही ओव्हरऑल वरती वरती वाचून घेतले तरी चालतील तुम्हाला. पण आता 2 मी तुम्हाला थेरीज सांगणार आहे, इम्पॉर्टंट थेरीज. त्या थेरीज तुम्हाला सोडून चालणार नाही, कारण की आजकाल कसं आहे, या थेरीज वरती क्वेश्चन भरपूर विचारले जातात. मग तुमचा मॅथ असू द्या, जॉमेट्री असू द्या किंवा सायन्स असू द्या, थेरीजच इम्पॉर्टंट असतात. बाकीचं तुम्हाला नॉलेज जे देतं पुस्तक त्याच्यामधून जास्त घेण्यासारखं काही नसतं. आता न्यूटननं शोध लावला, बरोबर नाही, न्यूटननं शोध लावला, न्यूटनचे 3 लॉ आहेत, ते 3 लॉच इम्पॉर्टंट आहे. 3 लॉच्या वरच सगळं पूर्ण न्यूटनचा फापट पसारा पसरलेला आहे, बरोबर नाही. मग काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला? थेरीज. आता या 2 थेरीज आज तुम्हाला एकदम लक्ष देऊन ऐकायचे. चला आपण कुठलाही आता वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. काय सांगितलं? सगळ्यात पहिली आपल्याला थेरी बघायची आहे, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये थोडीफार आयडिया दिली होती नॅचरल सिलेक्शन बद्दल. काय म्हणलं तुम्ही? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, बरोबर नाही, हा शब्द मी वापरला होता. म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा होता की जर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला त्या सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर द्यावा लागेल, बरोबर नाही. किंवा मग आणखीन काय करावं लागेल? एक्स्ट्रा मार्क्स घ्यावे लागतील बाकीच्यांच्या तुलनेत, बरोबर नाही. या गोष्टी केल्यानंतर सरांना तुमचं नाव लक्षात राहील क्लासमध्ये. आता जर मला एवढ्या 100 मुलांचं नाव लक्षात ठेवायचंय, मी कधी ना कधी विसरून जाईल. पण एक असा मुलगा आहे की जो वारंवार माझ्या क्वेश्चन्सचा आन्सर देतोय, बरोबर नाही. किंवा असा एक मुलगा आहे की जो कंटिन्युअसली एक्झाम मध्ये चांगला परफॉर्म करतोय, त्या मुलाचं नाव सरांना लाईफ टाइम लक्षात राहतं मित्रांनो, बरोबर आहे की नाही. तसा स्टुडंट बनण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला त्या बाकीच्यांपेक्षा काहीतरी चांगलं करायचंय, बरोबर नाही. असंच काहीसं असतं आपल्या बाकीच्या बाहेरच्या आयुष्यामध्ये की बाबा जर आपल्याला जगायचं, आता आपल्या वडिलांना माहिती, जर मला माझ्या मुलांना चांगलं जगवायचं आहे तर मला बाकीच्यांपेक्षा त्यांना चांगलं द्यावं लागेल. मग ते काय करतात? तुम्हाला मोबाईल प्रोव्हाइड करतात, तुम्हाला टीचिंग क्लास लावतात, कोचिंग क्लास लावतात, स्कूलमध्ये चांगले टाकतात, बरोबर नाही. एवढं सगळं प्रोव्हाइड करतात. तुमचं काम असतं फक्त मन लावून अभ्यास करायचं. आता आधीच्या गोष्टी ज्या झाल्या त्या विसरून चला. आता तुमच्या हातात अजून पण चान्स आहे. आपलं लेक्चर बघता तर 100% तुम्हाला चांगलेच मार्क्स भेटतील, बरोबर नाही. तर मी सांगत असं होतो की चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे जे नाव आहे, तुम्हाला हे नाव सगळ्यात आधी लक्षात ठेवायचंय. चार्ल्स रॉबर्ट डार्विन, दिसायला अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं डार्विनचं, बरोबर नाही. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणू नका सर हे एवढं काही अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, याला काढून टाका. मी काढून टाकू नाही शकत, कारण तुमच्या पुस्तकात दिलेले, बरोबर नाही. फोटो तुम्ही फक्त बघून ठेवा, का तुम्हाला विचारणार नाही डायग्राम काढा म्हणून डार्विनची, बरोबर नाही. फक्त तुम्हाला समजण्यासाठी की बाबा दिसण्यावर तुम्ही लक्ष देऊ नका जास्त या वयामध्ये. या डार्विनचं बघा तुम्ही, टकलं पडलेले, केस कसे झालेले, बरोबर नाही. पण आज तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास करताय, बरोबर नाही. म्हणजे तुमच्या दिसण्यावर काही नसतं, तुमचं कशावर असतं? नॉलेज किती तुमचं, बरोबर नाही. आता या डार्विनचं नॉलेज काय सांगतं? डार्विनचं नॉलेज असं सांगतं की बाबा या जगामध्ये जे इव्हॉल्युशन होत गेलं, काय या पृथ्वीवरती जे इव्हॉल्युशन होत गेलं, म्हणजे छोट्याशा प्राण्यापासून मोठ्या प्राण्यापर्यंत आपण जे बनत गेलो, बरोबर नाही. जे आता शेवटचा माणूस आपण बनलोय, याच्यामध्ये होत काय गेलं? भरपूर प्रजाती बनल्यात. काय म्हणतोय मी? लक्षात घ्या. भरपूर प्रजाती बनल्यास, वेगळ्या वेगळ्या, पाण्यामध्ये बनल्या, जमिनीवरती बनल्या, हवेत बनल्या. आता यांच्यामध्ये झालं काय? आता जर तुम्हाला जमिनीवरती राहायचंय, बरोबर नाही. आता जमिनीवरती तुम्हाला जर मी तुम्हाला असं सांगितलं की जर मी तुम्हाला 10 बाय 10ची एक रूम करून दिली, काय दिली? 10 बाय 10ची रूम करून दिली. किंवा असं समजा की 10 बाय 10चं जंगल आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय मुद्दामून छोटं, तुम्ही असं नका म्हणू 10 बाय 10चं कुठं जंगल असतं सर. हे 10 बाय 10चं जंगल आहे आणि इथं मी 5 माणसं सोडली, काय 5 मुलं सोडली तुमच्यासारखी, एकदम जंगली मुलं. कसे? एकदम जंगली, नर मादा दोघं पण. 5 मी जंगली प्राणी सोडले त्या जंगलामध्ये 10 बाय 10च्या. आणि याच्यामध्ये मी काय केलं माहिती का? एकच झाड लावलं. काय लावलं? एकच झाड. या झाडाला होते फळ, बरं का. या झाडाला काय होते? फळ. आणि ते सगळे 5 प्राणी व्हेजिटेरियन होते, बरं का. आता काय व्हायचं? हे फळ आहे ना, दिवसाला आहे ना 2च पडायची त्या झाडावरून. काय व्हायचं? त्या झाडावरून दिवसाला 2च फळं पडायची. आता जर ह्या 5 जणांना भूक मिटवायची असेल तर काय करतील ते? अरे डायरेक्ट मारामारीच्या गोष्टी करत नका जात, जो आधी थोडंसं समजून घेत जा. डायरेक्ट एकमेकाला मारणार आहे का ते? नाही, ते पुढचा प्रश्न आहे, आधीच नका सांगू. आधी काय करतील ते दोघं ठरवतील, ते 5 जण काय करतील? ठरवतील की आपल्याला कसं आहे माहिती का, आपल्याला या 10 बायच्या 10 जंगलात राहणे, बरोबर नाही. तू माझा भाऊ आहे, तू माझा भाऊ, सगळे आपण भाऊ भाऊ, बरोबर नाही. कोणी बहीण असेल तर बहीण, बरोबर नाही. आपल्याला काय करायचं माहिती का? ही 2 फळं मिल बाटके खाणं आहे. काय करणं आहे? मिल बाटके खाणं आहे. हे जे 2 फळं आहे ना, ते आपल्याला मिळून मिसळून खायचे. ते नाही का एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता, बरोबर नाही. एवढंच आपल्याला माहिती. म्हणजे तसं नव्हतं, त्यानं तिळाचं झाड लावलं होतं आणि मग ते तीळ आलेले तीळ 7 जणांनी वाटून खाल्ले होते, बरोबर नाही. असं मी कोणाकडून तरी ऐकलं होतं. तर आता हे जे झाड आहे, एक झाड, बरोबर नाही. आता या झाडातून फळं 2 पडणारे रोज, बरोबर नाही. स्टार्टिंगला त्यांनी काय केलं? त्यांनी ठरवलं की बाबा आपण सगळे एकमेकाचे नातेवाईकच आहे, तर आपण काय करू बाबा, मिळून मिसळून राहू. 2 फळं त्यांनी 5 जणांनी वाटून खाल्ली, बरोबर नाही.
स्टार्टिंगला काय झालं माहिती का, 2-3 दिवस असं केलं त्यांनी, पण हळूहळू काय व्हायला लागलं, त्यांची भूक वाढत गेली. काय होत गेलं, त्यांची भूक वाढत गेली. माणूस हा असा प्राणी आहे की बाबा याच्यासारखी भूक कोणत्याच प्राण्याला लागत नाही, बरोबर नाही. मग किती जंगली प्राणी असू द्या, पण हे प्राण्यांची कशी होती, माणसासारखी भूक होती, कमीच होत नव्हती, थांबतच नव्हती, बरोबर नाही, काही ना काही येऊ द्या. मग ते झालं काय, ते 2 फळं त्यांना पुरायला नाही लागली. मग हळूहळू काय झालं माहिती का, हळूहळू असं झालं की त्या 2 फळाचे आहे ना, काय म्हणतोय मी लक्षात घ्या, त्या 2 फळाचे 3 फळं होत गेले. काय होत गेले, 3 फळं होत गेले. आता 3 फळं 5 जणांमध्ये, पहिले 2 फळं होती, आता 3 फळं 5 जणांमध्ये होती. थोडीशी भूक त्यांना काय झाली, त्यांची थोडीशी भूक मिटायला लागली, बरोबर नाही. त्यांच्या डोक्यात आता बसलं की बाबा जेव्हा आपण थोडंसं जास्त अन्न खातोय तेव्हा आपल्याला एकदम फ्रेश वाटतं, एकदम भारी वाटते, बरोबर नाही. मग आपण हे मिळून मिसळून का खायचं, जर मी पूर्ण एक सफरचंद एकट्याने खाल्लं तर काय होईल, बरोबर नाही, किंवा एक फळ ते जर मी एकट्याने खाल्लं तर काय होईल. मग असा विचार करत करत काय केलं त्यांनी, जे 5 जण होते त्यांनी त्यातल्या दोघांनी असा विचार केला की आपण काय करू माहिती का, या बाकीच्या तिघांना आहे ना, नाही तिघांनी काय विचार केला, आपण काय करू, या बाकीच्या दोघांना खतम करून टाकू. या जर बाकीच्या दोघांना आपण मिटून टाकलं तर आपल्या तिघाला एक एक फळ मिळेल, बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं, त्या 2 जणांना रात्री मारून टाकलं झोपेमध्ये, बरोबर नाही, त्या प्राण्यांनी. आता झालं काय, 3 फळं यायला लागली, बरोबर नाही. आता कालांतरानं असं झालं की त्या 3 फळातले वापस 2 फळं यायला लागली. काय व्हायला लागलं, वापस 2 फळं यायला लागली. आता 3 जण होते आणि 2च फळं राहिली. आता सेम विचार एका प्राण्याच्या म्हणजे प्राण्याच्या डोक्यात आला की बाबा आपण काय करू, त्या दोघांनी मिळून काय ठरवलं की 2च फळं येते, या तिसऱ्याला पण मारून टाकू. मग रात्री झोपीत त्याला पण मारून टाकलं. नंतर 2 फळाचे आता काय झाले, 4 फळं झाली. 2 फळाचे एकदम 4 फळं झाली. मग या दोघांपैकी एकाने विचार केला की जर मी जो माझा अपोनंट आहे किंवा सोबतचा आहे त्याला जर मी मारून टाकलं, ती 4च्या 4ही फळं काय होतील, माझी होतील. काय झालं, मग त्यानं काय केलं, त्या दुसऱ्याला रात्रीच मारून टाकलं. मग तो एकटा काय झाला, 4 फळांचा मालक झाला, बरोबर नाही. आता हे सांगायची स्टोरी उद्देश काय होतं माझं, की याच्यावरून तुम्हाला हे कळलं का की कॉम्पिटिशन कशा प्रकारे होते. म्हणजे अन्नावरून काय आपण काय म्हणतो, फूड शेल्टर. आपल्याला माहिती ना माणसाच्या गरजा काय, फूड शेल्टर, अन्न वस्त्र निवारा, बरोबर नाही. झालं काय, या एका गोष्टीमुळं त्यानं काय केलं, 5 जण होती त्यातली फक्त त्या जंगलात एकच जण उरला, बरोबर नाही. आता तो एक जण काय होता, तो एक जण होता बुद्धिमान. तुम्ही काही म्हणा, त्याला वाईट म्हणा, त्यानं त्याचं बाकीच्यांचं वाईट केलं, पण इथं सिच्युएशन काय होती, त्याच्या पोटाची सिच्युएशन होती की त्याला बाबा जगायचं आहे तर मला काय करावं लागल, मला जास्त खावं लागल, आणि जास्त खायचं असेल तर या बाकीच्यांना गायब करावं लागल. अशाच प्रकारचं जे इव्हॉल्युशन होत गेलं मित्रांनो, की जर मला माझ्या जर गरजा पूर्ण करायच्या आहे तर मला काय करावं लागल, माझे जे बाकीचे कॉम्पिटिटर आहे त्यांना संपवावं लागल. मग अशा प्रकारे चेन तयार झाली. वाघ कोणाला खायला लागले, त्यांची भुकेची गरज संपवण्यासाठी छोट्या मोठ्या प्राण्यांना. आता ते हत्तीला खाऊ शकते का, एवढ्या मोठ्या प्राणीला नाही. शिकार करायला जाते ते, पण ते बिचारे वापस मागे येऊन जाते, बरोबर नाही. जर एकट्यात जर सापडलं एखादं हत्तीचं पिल्लू तर त्याचीच फार ते शिकार करू शकते, बरोबर नाही. तर कसं असतं, कधी पण माणूस जो ताकदवर माणूस आहे तो त्याच्या कमी ताकदवर वाल्यासोबत काय करत असतो, काय म्हणते, त्याच्यावर अन्याय करत असतो, बरोबर नाही, किंवा त्याला संपवत असतो. कधी असं ऐकलंय का तुम्ही की बाबा रोमेस्टुडिओनं, जो आपला WWE मधला प्लेअर होता, रेमोस्टुडिओ काय नाव आहे त्याचं, बरोबर नाही, तुम्ही कधी ऐकलं का असं की त्यानं खलीला मारलं म्हणून? मारला असेल कदाचित, काही गोष्टी झाल्या असेल, थोडंफार फसून बिसून कसं तरी उड्या मारून बिरून मारला असेल. पण जर असं 1 to 1 खेळलं, ते स्क्रिप्टेड असतं जसं म्हणलं WWE. पण जर असं फेस टू फेस म्हणजे असं आमने सामने जर म्हणलं तर करू शकतो का तो? किती कराटे चॅम्पियन असू द्या, पण नाही करू शकत. कारण खलीची ताकद आहे, त्याच्या समोर काहीच नाही. खलीनं नुसतं असं त्याला जर 2 याच्यात पकडलं असं आणि कचकन दाबलं तर असं ते आंब्यासारखं पिळून निघून ते कोय बाहेर पडेल त्याची, फक्त, बरोबर नाही. बरोबर नाही, कोय बाहेर पडेल. तर मग तशा प्रकारे मित्रांनो, जो ताकदवर असतो तो कधी पण त्याच्यापेक्षा कमी ताकदवर वाल्यावर काय करत असतो, त्याचा रुबाब झाडत असतो, बरोबर नाही. तर अशाच प्रकारचं काहीतरी डार्विनने आपल्याला थेअरी सांगितली होती की बाबा हे जे इव्हॉल्युशन होत गेलं त्याच्यामध्ये आहे ना, जगण्यासाठी इव्हॉल्युशन झालंय. कशासाठी? जगण्यासाठी. ज्या प्राण्यांना वाटत होतं की आपण जगाव, त्यांनी काय केलं, त्यांच्या बाकीच्या जे कॉम्पिटिटर होते, की फूड असू द्या, मेटिंग असू द्या किंवा शेल्टर असू द्या, याला जे कॉम्पिटिटर निर्माण होत होते त्यांना खतम करण्याचं काम केलं. आणि जो शेवटपर्यंत उरला, जो स्ट्रॉंग होता, तो काय आहे, तुमचा सगळ्यात फिटेस्ट माणूस आहे, बरोबर नाही. तर अशा प्रकारची काही थेअरी कोणी दिली आपल्याला? डार्विननी. आता ती आपल्याला थेअरी, सगळ्यात पहिले डार्विन बद्दल आपण इंट्रोडक्शन बघू. चार्ल्स, याचं पूर्ण नाव काय होतं, याच्या पप्पाचं नाव कोणतं आहे, काय म्हणते त्याला, सरनेम कोणतं आहे, हे मला विचारत बसू नका, कारण हे फॉरेनवाल्यांचे काही नावात लय घोळ असतो. आता याचं मला जसं माहिती
चार्ल्स हे त्याचं नाव असेल, रॉबर्ट हे त्याच्या पप्पाचं असेल आणि डार्विन हे त्याचं सरनेम असेल, बरोबर नाही? असं आपण एक अंदाजलो. आता 1809 to 1888 एवढं वर्ष तो जगला, बरोबर नाही? आता एवढ्या याच्यात तो जगला. आपल्यासारखं एखादं असतं भारतातलं तर काय केलं असतं, मस्त लग्न बिग्न केलं असतं, 5-6 लेकरं बाळ, कारण त्या पिरियडमध्ये मस्त लग्न बिग्न केले असते, कोणाकोणाला तर 8-10 झालेले, बरोबर नाही? असे लेकरं बाळ केले असते आणि मस्त नंतर सुखानं मेला असतं, बरोबर नाही? पण त्यांना ते केलं का नाही? त्यांची जी माइंडसेट होता बाकीच्या देशातल्या लोकांचा, तो माइंडसेट रिसर्च करण्याचा माइंडसेट होता, बरोबर नाही? आपल्याला ताण देऊन गेले ते, बरोबर नाही? आता हे काय झालं, दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट, हा कोण होता? इंग्लिश बायोलॉजिस्ट. मराठी बायोलॉजिस्ट होता का? नाही. माझ्यासारखं कोणी असतं तर काय लिहिलं असतं तुम्ही? मराठी बायोलॉजिस्ट, बरोबर नाही? पण हा कोण होता? इंग्लिश बायोलॉजिस्ट. भविष्यात तुम्ही ऐकशाल माझ्याबद्दल पण असं, हे बघा फटाके फुटायला लागले, हे नाही नाव घेतलं, हा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे की बाबा होणार आहे असं कधीतरी भविष्यात. तुम्ही ऐकू शकता असं माझा एक असा फोटो राहील मस्त, फक्त थोडासा हँडसम राहील माझा फोटो, असा नाही राहणार. आणि असा पिरियड लिहिलेला राहील 2003 to 2100 असं काहीतरी लिहिलेलं, बरोबर नाही? आणि इथं लिहिलेलं आहे दिस मराठी बायोलॉजिस्ट प्रपोज द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, बरोबर नाही? इव्हॉल्युशन नाही करणार आपण, दुसरं काहीतरी रिसर्च करू भारी सब्जेक्टमध्ये तुमच्या फेवरेट रिप्रोडक्शनमध्ये, बरोबर नाही? दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. He showed that all the species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. सगळीकडे इव्हॉल्युशन शब्दामध्ये कॉमन अँसेस्टर शब्दाकडे लक्ष द्यायचं, तोच जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की हे इव्हॉल्युशन सांगायची काय म्हणते त्याला, प्रूफ करायचे आपण ज्या आपण त्या पद्धती बघितल्या, एव्हिडन्सेस बघितले, यांचं सांगण्याचा एकच मिनिंग आहे की आपले काय कॉमन अँसेस्टर होते. हे प्रूफ करण्यासाठीच त्यांना सांगावं लागलं सगळं. तर यानं काय सांगितलं, ही शोड दॅट ऑल द स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व, सडन नाही, ग्रॅज्युअली इव्हॉल्व ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड ऑफ इयर्स मध्ये आपण इव्हॉल्व होत गेलो फ्रॉम कॉमन अँसेस्टर. ही प्रपोज दॅट द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. सिलेक्शन मध्ये आपल्याला तुमचं काय होतं, सिलेक्शन होतं कशासाठी, कोणते पण एखाद्या जॉबसाठी, बरोबर नाही? तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता 10-12, त्याच्यामधून एकाला सिलेक्ट करता. आता इथं नॅचरल सिलेक्शन, इथं असं वर कोणी बसलेलं नाही, देव बिव कोणी असं बसलेलं नाही की ते वरून सिलेक्ट करता, हा तू जगणार, हा असं. आता समजा एखादं कोणी आहे त्यानं अशी वरून काडी फेकली आणि ती काडी बरोबर एका माणसाला आली, हा याला लागली ना, ह्यो जगणार, बाकीचे मारणार, असं काही नाही चालू तिथं. तिथं खेळ नाही, हे नॅचरली होणार आहे सगळं. आता हे करण्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला, सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. नॅचरल सिलेक्शन कसं, जो फिटेस्ट असन तोच जगणार, बरं नाही? अशा प्रकारचं एक ओव्हरऑल तुम्हाला सांगितलं मी की डार्विनने काय काय सांगितलं. आता थेअरी बघू डार्विनची काय म्हणती, बरोबर नाही? बघाच वाटतं यार, किती बिचारा मस्त दिसत. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection which preaches the survival of fittest. काय शब्द आला, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. एवढ्या वेळेचं मी जे तुम्हाला स्टार्टिंगच्या लेक्चर पासून सांगतोय, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, फायनली तो शब्द आलेला आहे, बरोबर नाही? काय सांगितलंय की डार्विन जो होता त्यानं अशा हवेत गप्पा नाही केल्या, काय की बाबा हा असं असं काहीतरी असल, असं असं काहीतरी घडल, असं असं काहीतरी घडल असल, असं काही त्यानं हे नाही केलं, हवेत गप्पा नाही केल्या. त्यानं काय केलं, ही कलेक्टेड इनन्युमरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. दोघांमध्ये पण सुद्धा त्यानं हे केलेले रिसर्च, त्यानं जेवढे पण प्लांट्स आणि ॲनिमल्सचे स्पेसिमन्स त्याला अवेलेबल होत गेले ते सगळ्यांचा त्यानं अभ्यास केला, कलेक्ट केले आधी. आणि डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन्स, त्यानं केलेल्या ऑब्झर्वेशन्स मधून त्यानं काय केलं, पब्लिश केलं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ती काय सांगते, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. ओके, कळलं तुम्हाला? फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. कोणती बुक घेतली त्यानं? बुक घेतली नाही, कोणती बुक लिहिली त्यानं? ओरिजिन ऑफ स्पेसिस. याचं नाव विसरायचं नाही बरं का, बुकचं ओरिजिन ऑफ स्पेसिस. याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स काहीतरी मॅच द फॉलोइंग्स मध्ये कुठेतरी विचारू शकते ते, बरोबर नाही? 1 मार्काचा क्वेश्चन होऊ शकतो तुमचा या छोट्याशा गोष्टीमुळे. मी म्हणलो होतं आधीच, थेअरीज कोणत्या पण असतील त्याच्यामधला एक ना एक पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले या थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की त्यानं बाबा प्लांट्स आणि ॲनिमल्सचे स्पेसिमन्स, या बाटल्या दिसताय का तुम्हाला, या बाटल्या काय अशाच नाही ठेवलेल्या शोपीस म्हणून, हे प्रिझर्व स्पेसिमन्स आहेत. काय प्रिझर्व स्पेसिमन्स? तुम्ही जेव्हा 11th जाणार, 11th तुम्हाला NCERT हे बुक नीटसाठी वापरायचं आहे, बरोबर नाही? त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगचाच चॅप्टर आहे तुमचा पहिलाच 11th NCERT मधला. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिमन्स बद्दल सांगितलेले, कलेक्शन ऑफ स्पेसिमन्स बद्दल सांगितलेले, अशा भरपूर नॉलेजेबल गोष्टी सांगितलेल्या, बरोबर नाही? जर तुम्हाला तिथपर्यंत जायचं आधी 10वी क्रॅक करायची, बरोबर नाही? 10वीची एक्झाम पास करायची. तर हे बघा, अशा प्रकारच्या बाटल्या असते, त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं, त्या लिक्विडमध्ये, ते लिक्विड कोणते ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल.
11th ला त्या लिक्विडमध्ये ना असे आपले हे ठेवलेले असतात, काय एखादा प्राणी असेल किंवा प्लांट्स असेल किंवा दुसऱ्या प्लांट्स जे असतात शक्यतो त्यांना असं लिक्विडमध्ये नाही ठेवत, त्यांना बिचाऱ्यांना ड्राय करतात आणि एका याच्यात ठेवतात. पण जे आपले प्राणी आहे यांची स्किन खराब होणे किंवा त्यांचं वरचं स्ट्रक्चर एक्सटर्नल स्ट्रक्चर खराब होणे, कारण आतून तर ते मेलेले असते, ते होणे म्हणून त्यांना अशा लिक्विडमध्ये ठेवलं जातं, बरोबर नाही. मग असे त्यांना काय केले, त्यांना भरपूर गोळा केले ॲनिमल्स आणि प्लांट्स आणि त्यांचा काय केला रिसर्च केला आणि त्याच्या ऑब्झर्वेशन्सनुसार त्यांना काय पब्लिश केली, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. अवघड आहे का काही नाही, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच प्रिचेस म्हणजे काय सांगितली ती, सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा जो लॉ आहे तो ती सांगते. आता हे त्यानं कशामध्ये सगळं सांगितलंय, त्याने एक बुक पब्लिश केली, कारण की काहीतरी प्रूफ पाहिजे ना बाबा, आपण मेल होतं सगळंच संपलं मग नॉलेज, बरोबर नाही. त्याच्यामुळे त्यानं तो हुशार होता, त्यानं एक बुक लिहून ठेवली. त्या बुकचं नाव काय, ओरिजिन ऑफ स्पेसीज. आलं लक्षात, नाव लक्षात ठेवायचं, ओरिजिन ऑफ स्पेसीज. नावच काय भारी दिले, ओरिजिन ऑफ स्पेसीज, कारण कॉमन ॲन्सेस्टर शेवटी एक कुठेतरी आपल्याला ओरिजिन सांगायचं आहे, कोणाचा, स्पेसीसचा. ओके, डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. काय सांगताय डार्विन, डार्विन म्हणताय की जे पण ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होतात, प्रोड्यूस प्रोलिफिकली. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. लाईफ थ्रेटनिंग मॅनर शब्द जरी काय म्हणजे त्याला डेंजर वाटत असला तरी त्याचा मिनिंग फार सोपा आहे. आपल्याला माहिती आहे की मी तुम्हाला आता सांगितलं होतं की जे तुम्हाला एक झाडाचं उदाहरण दिलं होतं, 10x10च्या जंगलाचं उदाहरण दिलं होतं, बरोबर नाही. तिथं आपण अन्नावरून त्यांचं फिटेस्ट, सर्वायवल ऑफ फिटेस्ट बघितलं होतं एक्झाम्पल, बरोबर नाही. त्यांनी काय केलं, एका त्या फळासाठी बाकीच्या 4ला संपवलं एकाने, बरोबर नाही. तशा प्रकारे आणखीन सुद्धा काही गोष्टी असतात, कोणत्या, जसं की मीटिंग आलं, सर्वायवल आला. आता तुम्ही म्हणशाल सर्वायवल म्हणजे काय, तुमचं जगणं. सर्वायवल म्हणजे काय, तुमचं जगणं. जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला काय म्हणतात त्याला, बाकीच्या पेक्षा बेस्ट बनवून राहावं लागेल, बरोबर नाही. जर आपल्याला जर ब्रेन नसता, आपण जर एवढे हुशार नसतो तर आपण जगलो असतो का नाही. बाकीच्यांच्या जे आपले कार्निव्होरस प्राणी आहे, आपले जंगली प्राणी, त्यांनी येऊन आपल्याला कधीच खाल्लं असतं, साधा कुत्रा खाऊ शकतो आपल्याला, बरोबर नाही. पण आपल्याला ब्रेन होता म्हणून त्याचा यूज करून आपण चांगलं इथपर्यंत पोहोचलो, बरोबर नाही. आता किती शोध लावले आपण, रिसर्च केली, त्यांना गुलाम बनवून फिरू लागलो आपण आता, बरोबर नाही. तर विषय कसा आहे की सर्वायवल म्हणजे तुमच्या जगण्यासाठी आणि फूड म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलंच तुमच्या आणण्यासाठी, हे सगळं जे चालू आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आणि दुसरं आहे मेटिंग. काय मेटिंग, मेट म्हणजे काय, मेटिंग म्हणजे काय, तुमचा कोण, जीवनसाथी, बरोबर नाही. इथं आता मला तो शब्द सांगता येत नाही पण थोडक्यात सांगतो, जीवनसाथी. तुम्हाला कळलाच असेल, तुम्ही काय एवढे सभ्य मुलं नाही दिसत मला. काय, जीवनसाथी, मेटिंग म्हणजे काय, जीवनसाथी, रात्रीचे जीवनसाथी, बरोबर नाही. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. तेच काय म्हणते त्याला, ऑर्गॅनिझम सस्टेन करू शकतात किंवा सस्टेनचा अर्थ काय होतो की टिकू शकतात. तेच ऑर्गॅनिझम टिकू शकतात जे काय करतात, जे शो करतात मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आता याचं एक्झाम्पल कसं घेणार आपण, तुमच्या थ्रू बघू. जर तुम्ही काय म्हणतोय मी, जर तुम्ही एक्झाम मध्ये चांगलं परफॉर्म केलं नाही, तुमच्या आता क्लासमध्ये समजा 100ची बॅच आहे, बरोबर नाही. 100 स्टुडंटच्या बॅचमध्ये जर तुम्हाला टॉप 5 मध्ये यायचं असेल, टॉप 5 मध्ये यायचं असलं तर तुम्हाला 95+ मार्क्स घ्यायचे, बरोबर नाही. काही एवढं अवघड नाही बोर्ड एक्झाम मध्ये 95+ मार्क्स घेणं. पण एक तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट असणार, तुम्हाला 95+ मार्क घ्यायचे, तुम्हाला काय करावं लागेल, जे हुशार मुलं आहे ना ते आधी ऑब्झर्व करावं लागेल, कसा अभ्यास करतात, किती तास अभ्यास करतात. जर ते 3 तास अभ्यास करत असतील तर तुम्हाला 1 तास जास्त वाढवावं लागेल, 4 तास अभ्यास करावा लागेल, कारण ते ऑलरेडी पुढे गेलेले ना, तिथपर्यंत जायला तुम्हाला आणखीन 1 तास जास्त बसावं लागेल अभ्यासाला. जर ते स्मार्ट वर्क करत असेल, हार्ड वर्क नसेल करत, काहीतरी टेक्निक्स असेल त्यांच्या, तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त भारी टेक्निक्स वापरावं लागतील, बरोबर नाही, यूज करावं लागतील. अशा पद्धतीने तुम्हाला मॉडिफिकेशन्स करून काय करावं लागेल, विनिंग द कॉम्पिटिशन. तुमची जी बोर्ड एक्झामची कॉम्पिटिशन आहे ती काय करावं लागेल, जिंकावं लागेल. आलं लक्षात. हेच आपल्याला बाकीच्या इव्होल्युशनच्या याच्यामध्ये सुद्धा आपण अप्लाय करतो, बरोबर नाही, या डार्विन्स लॉ मध्ये. हाऊएव्हर बिसाइड्स दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह अँड द रेस्ट पेरिश. पेरिश म्हणजे काय, नष्ट होतं. नेचर सुद्धा खूप बाराच आहे मित्रांनो. काय म्हणलं मी, नेचर सुद्धा खूप बाराच आहे. बिचारे आता जगतायत ना प्राणी, एक तर स्वतःच बनवलं आणि बिचारे जगू लागले तर त्यांना जगू पण द्यायना. तो काय करतो, याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन शब्दाचा अर्थ काय आलाय की बाबा, जर नेचर सुद्धा असं बघतो की जर या 10 पैकी जर 5 जण जे फिट आहेत, काय म्हणतोय मी, जर 5 जण फिट आहेत, बाकीचे 5 जण जर कमकुवत आहे, तर तो या ना त्या कारणाने त्या 5 जणांना उडवून टाकतो, बरोबर नाही. असेच 5 जण तो चूज करतो म्हणजे जगण्यासाठी, किंवा जे फिट आहेत, बरोबर नाही. बाकीचे काय होतात, पेरिश होतात.
सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. आता जे जे जगलेले बिचारे त्यांच्यामध्ये काय होणार, रिप्रोडक्शन, देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेसिस. आणि ते काय करतील, त्यांच्यासारख्या एका न्यू स्पेसिसला जन्म देतील विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स, ज्याच्यामध्ये त्याचे ओन कॅरेक्टर्स असतील. काहीतरी मॉडिफिकेशन्स आपण बघितलं ना, म्युटेशन, इव्हॉल्युशन, तेच बघतोय आपण. काहीतरी इव्हॉल्व होईल, बरोबर नाही. सगळ्याच्या सगळे कॅरेक्टर्स घेऊन जन्म घेतो आपण, नाही. काही एक्स्ट्रा पण आपल्या किडे असतात, बरोबर नाही, ते सुद्धा आपण डेव्हलप करतो. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. म्हणजे पूर्णपणे एक्सेप्टेड नाहीये ती फक्त काही काळापुरती. काय म्हणलंय, एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन, म्हणजे जास्त काळापर्यंत ती एक्सेप्टेड होती. पण पूर्णपणे एक्सेप्टेड आहे का, नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी काय म्हणतात त्याला, अशा गोष्टी आहेत की त्या आपण मान्य नाही करू शकत. ओके, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्या कोणत्या आहेत. त्या गोष्टी आहेत, सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपण हे जे मागचा जेवढा पॅराग्राफ बघितलं ना, की बाबा ही कॉम्पिटिशन शब्द काय आहे, स्ट्रगल फॉर फूड मेड सर्वायवल काय आहे, की आपण का म्हणतोय की बाबा कम्पीट करायचंय, कॉम्पिटिशन जिंकायची आहे, किंवा समजा नेचर का असं म्हणतंय की बाबा जे फिट आहे तेच जगल, बाकीचे जे अनफिट आहे ते मरून जाईल, बरोबर नाही. याचं एक्झाम्पल एका सिंपल 2 उदाहरणावरून मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे या बटरफ्लाय आणि या पक्ष्याचं. कोणतं उदाहरण आहे, बटरफ्लाय आणि पक्ष्याचं, किंवा मग ह्या किड्याचं आणि बटरफ्लायचं. कसं असतं माहिती का, आपल्याला तुम्हाला माहित असेल का नाही ते सांगत नाही, पण मी तुम्हाला एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून सांगतो की जो बटरफ्लाय असतो तो बटरफ्लाय पहिले एका किड्यासारखा असतो. कसा, किड्यासारखा. त्याच्यापासून त्याला हळूहळू पंख डेव्हलप होतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना, तो अंड्यात आहे, ते अंड्यात असणं म्हणजे काय, ते बटरफ्लायच्या आधीची इनिशियल स्टेज, बरोबर नाही. म्हणजे तो कसा असतो, तो एका किड्यासारखा असतो. आता हे किडे तुम्हाला झाडावर दिसतंय का, बरोबर आहे. आता होतं काय, बटरफ्लायला पंख असतात, तो उडू शकतो. जर त्याला काहीतरी थ्रेट वाटला, त्याला काहीतरी समजा डेंजर वाटलं, तर तो काय करतो, या झाडावरून लगेच दुसऱ्या झाडावर उडतो, बरोबर नाही. काही काही रिकामे पोरं एवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये लय रिकामे पोरं पडलेले, त्या पोरांना दुसरे काम धंदेच नाही. ते काय करतात राहते माहिती का, फुलपाखरू पकडत फिरत राहते. या झाडावर फुलपाखरू दिसलं की लगेच जाईन त्या झाडाकडं, बरं नाही. तुला काय करायचं ते फुलपाखरू पाळून, तुला काय त्याला काय घरी पाळायचं आहे का, तुला तो घरचे पाळते त्याला मोठी गोष्ट नाही का, बरोबर नाही. ते त्या फुलपाखराला पाळायला जातं, बरोबर नाही. मग त्याला नावं देऊन ठेवतो, टायगर, पदाखीन, काय काय शिला मिला, सगळे नाव देऊन ठेवतो. आता कसं आहे माहिती का, इनिशियल स्टेज मध्ये त्यांना पहिला उडता येत नसतं, ते असते एका किड्यासारखी. आता हे पक्षी दिसतात तुम्हाला, काही काही पक्षी कसे असतात, किडे खात असतात, बरोबर नाही. सगळे पक्षी काय चांगले नसते, व्हेजिटेरियन, काही काही कसे असते, नॉन व्हेजिटेरियन, ते किडे खातात. आता हे झाड दिसतंय का तुम्हाला, हे झाडाचा कलर दिसतोय, या झाडाच्या कलरचे जे हे असतात ना बटरफ्लाईज, या झाडाच्या कलरचे, बरं का, इनिशियल त्यांची जी स्टेज असते त्या टायमाला जे असतात बटरफ्लाईज, ह्या किड्यांना दुरून दिसत नाहीत. ते काय होत नाही, त्या किडे जे त्या पक्ष्यांना दुरून दिसत नाही, कारण की हे मॅच होऊन जातात ना, कुठेतरी हाईड होऊन जातात त्या जे खोड आहे आपल्या झाडाचं त्या खोडच्या मध्ये, कलरच्या मध्ये. पण कसं आहे, बाकीचे जे येल्लो कलरचे बटरफ्लाईज आहे ते लगेच हायलाइट होतात. त्यांना असं वर उडता उडतात, ते आज मस्त कसं असे घरट्यातून निघले, मस्त यार आज लयच भूक लागली यार, काहीतरी मस्त खायला भेटलं पाहिजे यार, मस्त असं हड्डी बिड्डी नॉनव्हेज बिनव्हेज काहीतरी भेटलं पाहिजे, बरोबर नाही. मग तिला काय असे सर्च करत करत जात असते, मस्त चंपाकली, पुष्पाकली, अशी इकडे तिकडे लाईन मारत मारत मस्त हवेत फिरत असते. आणि हे दुरून कुठेतरी त्यांना एक दिसतं झाडावरती पडलेलं, काय, एक बटरफ्लाय. लगेच हायलाइट होतं, अर शिकार मिल गया, शिकार मिल गया. लगेच जाते कचकच कचकच, लगेच त्यांच्या ते काय त्यांची चोच असती, त्या चोच मध्ये पकडते, लगेच कॉक 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 खाऊन घेते, बरोबर नाही. आता कसं आहे माहिती का, त्या बिचाऱ्यांचं तर झाली डेथ, मृत्यू झाली. म्हणजे नेचरनं सिलेक्ट काय केलं, तू जगण्यासाठी फिट नाही बाई. का, कारण की तू ऍडॅप्ट नाही केलं स्वतःला. तू काय करायला पाहिजे होतं, तुला जर जगायचं आहे ना, तुला या बार्कच्या कलर सारखा कलर करायला पाहिजे. कसा, ज्या त्या झाडाच्या खोडाचा कलर आहे त्याच्यासारखा तुला कलर करावा लागेल. तसा कलर केला तर तुला तो पक्षी दिसणार नाही दुरून, बरोबर नाही. मग ते पक्षी नाही दिसला, तू जगू शकतो. मग एकदा का तुला पंख बिंक आले, मग उड कुठं पण, बरं नाही. तसंच तुमच्या घरच्यांचं असतं. घरचे तुम्हाला का एका काय म्हणतात त्याला लिमिटमध्ये ठेवतात, की बाबा रात्री जाऊ नको बाहेर, मित्रांसोबत जास्त फिरू नको, कारण तुम्ही सध्या या अंड्याच्या स्टेजमध्ये, कशाच्या, बटरफ्लाय नाही काही किड्यासारखं, त्या स्टेजमध्ये तुम्ही, तुम्हाला कोणी सुद्धा येऊन तुमच्यावर वाईट संस्कार करून तुम्हाला उडून घेऊन जाऊ शकतं, बरोबर नाही, खाऊन टाकू शकतं, बरोबर नाही. त्याच्यामुळे तुम्हाला घरचे एवढे रेस्ट्रिक्शन्स लावत असतात, पण आपल्याला ते कळत नाही. मग होतं काय, जेव्हा आपण या येल्लो बटरफ्लाय सारखे हवेत जातो, मग काय होऊन जातं, तो पक्षी येऊन खाऊन जातो आपल्याला, बरोबर नाही. म्हणजे आपलं आयुष्य पुढचं बरबाद झालं. पण जर तुम्ही घरच्यांचं ऐकलं, घरच्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर ऐकल्या, सगळं फॉलो केलं नीट, तर तुम्ही कसे राहणार, ऍडॅप्ट केलं तुम्ही स्वतःला. काय केलं, ऍडॅप्ट केलं या चॉकलेटी बटरफ्लाय सारखे. कसे, चॉकलेटी बटरफ्लाय सारखे. आता तुम्हाला तो पक्षी खाऊ शकतो का, नाही.
तुम्ही मोठे झाले, तुम्हाला पंख आले, तुम्ही तुमच्या काय म्हणतात स्वतःच्या पायावरती उभा राहिले, तुम्ही पैसा कमावला लागले, तुम्हाला काही गरज आहे का दुसऱ्याची? नाही. तुम्ही आता मस्त जगणार, तुम्हाला जे पाहिजे ते हाऊस तुमची पूर्ण करणार. आयफोन घ्यायचा, चल आयफोन घेतला. PS5 घ्यायचा, चल PS5 घेतला. सायकल घ्यायची, सायकल नाही, आता गाडी घेतो डायरेक्ट. 4 व्हीलर घेतली, बरोबर नाही? तुमच्या पायाच्या स्वतःच्या दमावरती करणार, बरोबर नाही? अशा प्रकारचं एक्झाम्पल. दुसरं काय एक्झाम्पल? हे कोले दिसतात एकमेकाला भांडणारे, बरोबर नाही? असे क्लासमध्ये बघितले असेल मुलींना तुम्ही, असे कोले असते बघा की दात खात खात कधी पण भांडणं चालू असते त्यांची, बरोबर नाही? त्यांना वाटतं आपण भांडणं गेली की मुली लय लवकर इम्प्रेस होतात, बरोबर नाही? पण त्यांना काय माहिती, मुली उलट नावं ठेवून छी काय मुलं आहेत चालले जातात, बरोबर नाही? अशा प्रकारचे कोले जे आपल्याला वर्गात दिसते ना भांडणं करताना, तसेच असे जंगलामध्ये पण दिसते. हे जंगलामधले कोल्हे कसे असते माहिती का? यांना काय होतं, जेवण कमी पडतं, मग हे काय करते, स्वतःलाच एकमेकाला मारायला लागतं, बरोबर नाही? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. मग याच्यामध्ये जो सगळ्यात भारी कोल्हा असतो तो जगतो आणि हे बाकीचे काय होते, असे मरून जाते, बरोबर नाही? अशा प्रकारचं ते जंगली कुत्र्यांचा नाही का झुंड असतो, ते रजनीकांत डायलॉग ऐकला असेल तुम्ही, मुन्ना झुंड में तो सुअर आते और शेर अकेला आता है, बरोबर नाही? तशा प्रकारचा शेर कधी पण अकेला शिकार करतो आणि हे कसे करते, झुंडमध्ये करते, बरोबर नाही? तरी शेरची शिकार नाही करू शकत. असं आहे मी तर शेर बना मित्रांनो, शेर. हाऊएव्हर सम ऑब्जेक्शन्स वेअर रेज्ड अगेन्स्ट द थेरी, सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, प्रत्येक गोष्टीला आहे ना पूर्णपणे जर जोपर्यंत आपण प्रूफ देत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही त्या गोष्टीचं. आपल्याला आधी सांगितलं होतं की ती जी थेरी आहे डार्विननं मांडलेली ती एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन, ओके, लॉंग ड्युरेशन पर्यंत. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन्स आलेत, लोकांनी ऑब्जेक्शन्स घेतलेत. तुम्ही काहीही प्रूफ करा, तुम्ही चांगलं करा वाईट करा, त्याच्यावरती लोक ऑब्जेक्शन्स घेणारच, बरोबर नाही? आता पहिलं ऑब्जेक्शन कोणतं घेतलं लोकांनी, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. आता या वाक्याला काही महत्व आहे का? अरे बाबा त्यांना काय असं थोडी सांगितलं, त्यांना फक्त सांगितलं की असं 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 घडलं असं आणि त्याचा थोडासा प्रूफ दिला, बरोबर नाही? तुला हे म्हणायचं काय करायचं, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर. म्हणजे असं झालं की तुम्ही पप्पाकडे गेले, तुमचा मोठा भाऊ आहे समजा, त्याची भांडणं तुमचे झालेले आहे, तुम्ही पप्पाकडे, पप्पाला म्हणलं पप्पा, पहिले पाया पडले, पप्पा लागली बरं का नोकरी, त्याच्या आधी बरं का नोकरी लागली बरं का, असं म्हणले तुम्ही. पगार किती आहे, 15,000 रुपये. लगेच तो भाऊ काय म्हणतो, मोठा भाऊ किंवा दुसरा कोणी जो भाऊ असेल तुमचा जॉबलेस, तो काय म्हणतो लगेच, 15,000 तर भेटली, मग का लय झाली का? हे तसा डायलॉग आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर. अरे काही गरज नाही ना, पण आहे ना, शोधून तर काढले ते, तर तू तर काही तर कर, बरं नाही? त्यांनी काय म्हणलं, नॅचरल सिलेक्शन फक्त एक फॅक्टर नाहीये इव्हॉल्युशनसाठी, बाकीचे सुद्धा असे काहीतरी फॅक्टर असू शकतात. म्हणजे तुला 50,000 रुपये पगार सुद्धा असू शकला असता, पण तुला 15चे, पण आहे ना काहीतरी, त्याच्याकडे महत्व पाहिजे. आता हे इव्हॉल्युशन फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे नाही झालं असं काही जणांचं म्हणणं आहे. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. डार्विन काय म्हणला, डार्विननं काय मेन्शन नाही केलं, कोणतंच एक्सप्लेनेशन काय म्हणते त्याला, त्याच्या पुस्तकामध्ये किंवा त्याच्या जे पेपर्स पब्लिश केले त्यानं त्याच्यामध्ये मेन्शन नाही केलं कशाबद्दल, युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. त्याने हे तर सांगितलं की जे जगण्यासाठी तुम्हाला जो फिट आहे तोच जिवंत राहील, पण जे युजलेस आणि युजफुल कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहे किंवा कोणते कोणते त्या ऑर्गॅनिझम मधले ऑर्गन्स आहे याच्याबद्दल तो काही बोलला नाही, बरोबर नाही? देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. Irrespective of all these objections, Darwin's work on evolution has been a milestone. मग हे आता शेवटचं वाक्य देऊन काय फायदा, आधी त्याचं चांगलं सगळं उडवायचं आणि मग नंतर लिहायचं की बाबा हे बाकीचं काही असू द्या, काही असू द्या, पण डार्विन लय भारी होता, डार्विनचं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन लय भारी होतं. हे असं झालंय. 3 ऑब्जेक्शन्स बघितले मित्रांनो आपण. सगळ्यात पहिले की नॅचरल सिलेक्शन हा फक्त एक फॅक्टर नाहीये असं सांगितलेलं आहे, बाकीचे सुद्धा असू शकतात इव्हॉल्युशनसाठी. आणि दुसरं सांगितलंय की डार्विनने मेन्शन नाही केलं की त्याचे युजफुल आणि युजलेस कोणते ऑर्गन्स आहेत ते मेन्शन नाही केलं, किंवा मॉडिफिकेशन्स कोणते युजफुल झालेले कोणते युजलेस ठरलेले. जसं की त्या बटरफ्लायचं होतं, त्यानं काय मॉडिफिकेशन केलं की स्वतःच्या कलरमध्ये मॉडिफिकेशन केलं, ते काय झालं, युजफुल झालं. आता हे एक्झाम्पल मधून सांगितलं, पण त्या येड्या लोकांना कळलं नाही तरी ते लिहिलं ऑब्जेक्शन मध्ये की बाबा त्यानं सांगितलं नाही. आणि युजलेस मॉडिफिकेशन मध्ये काय की बाबा त्यानं कलर चेंज केला पण ते चुकीच्या झाडावर जाऊन बसला तर ते मारणारच आहे का नाही, बरोबर नाही? तशी गोष्ट. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. ॲब्रप्ट म्हणजे काय, फास्ट झालेले चेंजेस. त्यांना असं कोणताच काय म्हणतात त्याला एक्सप्लेनेशन दिलं नाही. स्लो चेंजेस जे इव्हॉल्युशन मध्ये 350 करोड मध्ये जे झालेले वर्षामध्ये त्याच्याबद्दल काही असं स्लो चेंजेस का झाले किंवा फास्ट चेंजेस का होत गेले याच्याबद्दल काहीही एक्सप्लेनेशन त्यानं दिलेलं नाही. आणि कारण की त्याचा मेन मुद्दा जो नव्हताच मित्रांनो, त्याचा मेन मुद्दा होता तुम्हाला फक्त सांगायचं होतं त्याला की सर्वायवल ऑफ फिटेस्ट, म्हणजे तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही जगसाल. हे ऑब्जेक्शन घेणाऱ्या लोकांना कुठून बुद्धी सुचली आणि काय ऑब्जेक्शन घेतले त्यांनाच माहिती, बरोबर नाही? असाच एक दुसरा येडा होता मित्रांनो, तो म्हणजे लॅमार्किझम. काय होता,
दुसरा येडा होता लॅमार्किझम, नाव नव्हतं त्याचं नाव आहे लॅमार्क, पण ते लॅमार्किझम थेअरीला नाव आहे त्याच्या दिलेलं, बरोबर नाही. तर काय नाव होतं त्याचं पूर्ण नाव वाचा सगळ्यांनी, जीन बॅप्टिस्टे लॅमार्क. बापरे लय डेंजर नाव होतं. मला वाटतं हे नाव घेणं त्याच्या बायकोला खूपच जड गेलं असं. जेव्हा त्याचं लग्न झालं असेल, त्याची बायको जेव्हा आली असेल, तिनं नाव घ्यायला सांगितलं असेल तिच्या कोणी ते सासू सासऱ्यांनी, बरोबर नाही, तिकडच्या मंडळींनी, की बाबा घे ना, काय घे नाव घे ना एकदा लॅमार्कचं. ती म्हणली असं हंड्यावर हंडे 7, काय म्हणले असं हंड्यावर हंडे 7, त्यावर ठेवली परात, आणि तिनं काय म्हणलं असं JB लॅमार्कचं नाव घेऊन सांगते. काय म्हणली असं ती, पूर्ण नाव नसेल घेतलं तिनं, ती काय म्हणलं JB लॅमार्क, नाव तर घेतलंय बाई आणि उखाणा पण पूर्ण केलाय, बरं नाही, हुशार असेल त्याची बायको. चला ते बायकोचं जाऊ द्या. लॅमार्क काय सांगितलं, लॅमार्क प्रपोज दॅट द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. अरे बापरे, डार्विन्सची थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वेगळी होती, लॅमार्कची थेअरी वेगळी आहे. काय सांगितलं लॅमार्कनं, की बाबा इव्होल्युशन जे होत गेलं ना, ते सर्वायवल ऑफ फिटेस्ट जो डार्विन म्हणू लागला एवढं वेळचं, विषय ऍक्च्युली सर्वायवल ऑफ फिटेस्टचा नाही, विषय हे त्यांच्या ऍक्टिव्हिटीजचा आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटीजचा कसं, आता तुम्ही विचार करा, मला एक सांगा, जर तुम्ही खूप वेळ असा काय म्हणतात त्याला, असं काहीच करत नाही, घरामध्ये रिकाम टेकडे बसलेले, तुमचा हात असा खूप वेळचा असा तुम्ही सोफ्यावरती ठेवलेला आहे, बरं नाही, त्याला काय येतात शेवटी मुंग्या येतात, कारण तुम्ही त्याचा वापरच नाही केला, मुंग्या येतात, बरं नाही. मुंग्या आहे ना, म्हणजे काय की तो हात निकामी होऊन जातो, म्हणजे काय की त्या हातमध्ये सेन्सेशन जाणवत नाहीत किंवा गुदगुल्या व्हायला लागतात, बरोबर नाही, कारण की ब्लड सर्क्युलेशन थांबून जातं आपलं, बरोबर नाही. मग त्या हाताला काय होतं, मुंग्या येतात, मग तो हात तुम्हाला असं जड वाटायला लागतो, मग थोडंसं आधी लगेच मुवमेंट नाही करता येत तुम्हाला त्या हाताची, का, कारण की तुम्ही त्याला खूप वेळचं तसंच ठेवलं, त्याचा युजच नाही केला, मग हळूहळू तुम्ही त्याला वापस रेंजमध्ये आणता, बरोबर नाही, वापस त्याचं सर्क्युलेशन चांगलं करता. तशा प्रकारचं काही तुमच्या ऍक्टिव्हिटीजवरती तुमचं काय ठरलेलं आहे, इव्होल्युशन ठरलेलं आहे. कसं, की बाबा ज्या प्राण्यांनी, काय म्हणतोय मी लक्षात घ्या, आता एक कॅरेक्टर्स बद्दल बोलले जाणार आहे, बरोबर नाही, ओव्हरऑल एक्सटर्नल स्ट्रक्चर बद्दल, ठीक आहे. तर काय सांगितलं त्यांनी, की बाबा जसं की समजा आता काही प्राणी आहेत, जसं की कासव म्हणलं, बरोबर नाही. आता कासव कसं आहे, कासव मध्ये त्याच्यावर बिचाऱ्यावर खूप अत्याचार होत गेले, काय होत गेले, खूप अत्याचार होत गेले. मग अत्याचार झाल्यामुळे काय केलं त्यानं, स्वतःसाठी एक शील्ड तयार केली. ते नाही का ते आपले कॅप्टन अमेरिकेकडे कसं असतं ते गोल छाता असतो ना, ढाल, त्याची ढाल, बरोबर नाही, तशी ढाल त्यानं काय केली, कासवानं त्याच्या अंगावरती निर्माण केली, बरोबर नाही. तशा प्रकारचं काय म्हणणे त्याचं, लॅमार्क प्रपोज दॅट ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम, किंवा तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करतायत, आता समजा साप असू द्या, साप काय करत असतो, नागिन डान्स करत असतो. साप काय करत असतो, नागिन डान्स करत असतो, बरोबर नाही, नागिन डान्स नाही, साप काय करत असतो, सरपटत असतो, त्याची मुवमेंट कशी असते, सरपटणे. आता तुम्ही म्हणशाल सर सगळ्या जगाला पाय दिले त्याला कोण पाय नाही दिले बिचाराला, असं कोण प्राणी तयार केला. कसं असतं माहिती का, सापाला पाय दिले होते, काय केलं होतं, सापाला पाय दिले होते, पण त्यानं त्या भामट्यानं काय केलं, त्याला आहे ना घासायची लय सवय होती. कशाची, घासायची. पाया असून तो काय करायचा, असं घासायचा. ते काही काही मुलं नसते का, आडमुठ्ठी मुलं असते बघा लहानपणी, काही काही मुलं अशी असते, त्यांना बिचारायला काही द्या, त्यांना चांगलं खेळायला वस्तू द्या, काही करा, तरी आपली रडत पडत राहते, अशी जमिनीवर पडते, असे करत राहते, बरोबर नाही. त्यांचं काहीच नाही, त्यांना किती द्या काही द्या, त्यांची ती सवय असते अशी घासायची जमिनीला मागून, बरोबर नाही. तशा प्रकारच्या सापाला घाण सवय होती घासायची. मग ते काय झालं, त्यानं त्याच्या पायाचा युजच नाही केला. आता पायाचा युज न केल्यामुळे काय होत गेलं, त्या पायांचं डिजनरेशन होत गेलं. काय होत गेलं, डिजनरेशन. आणि एक वेळ अशी आली की ते पायच गायब झाली, नुसतं आता बैस म्हणे, मग देव म्हणे बैस आता घासत नुसतं, बरोबर नाही. तशा प्रकारचे म्हणजे लॅमार्कचं सिम्पल शॉर्ट म्हणणं होतं की त्याच्या ऍक्टिव्हिटीजवरून काय झालं, त्याचं इव्हॉल्युशन झालं, बरोबर नाही. आता जो आपला JB लॅमार्क होता, त्यानं 2 थेअरीज प्रपोज केल्या. काय 2 थेअरीज, सगळ्यात पहिली प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. ज्याच्यामध्ये मी सापाचं एक्झाम्पल दिलं ना, तशा प्रकारे म्हणजे त्या ऑर्गन्सचा यूज केला आणि जर यूज नाही केला त्याच्यावरून एक थेअरी. आणि दुसरी काय, थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम. त्याच थेअरीला लॅमार्किझम म्हणलेलं. आपण जे लॅमार्किझम बघतोय ना, कोणत्या थेअरीला, थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स हा सांगायचा आता मुद्दाच नाही पाहिजे, कारण की तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे आपण ॲक्वायर केलेली, जन्मतः नॅचरली आपल्यामध्ये आलेले आहे का, नाही. जीन्स मधून आलेत का आपल्यामध्ये, नाही. आपण ते टाइम टू टाइम काय केलं, एका इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये ते डेव्हलप केलेत, बरोबर नाही. ॲक्वायर केले म्हणजे काय, डेव्हलप केले आपल्या स्वतःमध्ये, बरोबर आहे. ओके, या 2 प्रकारच्या थेअरीज लॅमार्कने सांगितल्या. त्यातली जी दुसरी आपली थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर्स, त्याला आपण लॅमार्किझम शब्द वापरतो. हे बघा, लॅमार्किझम भाऊंचा चेहरा काही अशा प्रकारे होता, तुम्ही बघू शकता.
दिसायला थोडं डार्विनपेक्षा जवान दिसू लागले या फोटोमध्ये, पण हे पण कधीतरी म्हातारे झाले असं, बरोबर आहे की नाही? यांचं जन्मदिनांक नाही दिली वाटते इथं, ओके. हे पण कधीतरी बिचारे म्हातारे झाले असतील, यांच्या सुद्धा त्या टायमाला फोटो काढला नसेल गेला, त्याच्यामुळे तो फोटो नाही आपल्याकडे सध्या. हा जवानपणीचा फोटो आहे. तेरे नामची हेअरस्टाईल त्यांच्याकडे होती थोडीशी, फक्त तेरे नामचे केस ब्लॅक होते, याचे भाऊचे व्हाईट आहेत, बरोबर आहे की नाही? आणि राहणीमान बघू शकता तुम्ही, असं एक प्रकारचं एकदम भारी टू पीस सूट घालत होते ते, टू पीस, बरोबर नाही? जरा दाढी बिडी करून मस्त जरा चांगलेवाले सायंटिस्ट होते, बरोबर नाही? चला बघू आपण लॅमार्क. मी तुम्हाला सांगितलं नाही या दोन, यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन्स, त्यातला आता आपण बघू की यूज पहिलं जे थेरी आहे यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन्सची, त्याचं एक्झाम्पल बघू. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला जिराफचं. आता या वरती वाचायला जाऊ नका लगेच, थोडंसं आधी ऐकून घ्या. हा जो जिराफ आहे, आता सपोज असा विचार करा की समजा, विचार करा काय म्हणतोय मी, विचार नका करू तुम्ही, विचार करशाल नंतर विचार करा, माझं सांगून झालं, आधी तुम्ही फक्त लक्ष द्या. या झाडाला असं माना की ही आहे तुमची फांदी या झाडाची, ओके. हे झाड इथपर्यंत जमिनीला, ओके, टच झालं, याची फांदी आहे. हा जो जिराफ दिसतोय ना तुम्हाला, हा 1-2 वर्षासाठी नाही बोलत आहे मी, हे आता मी जे बोलणार आहे इथून पुढं ते पूर्ण एका 100, 150, 2000, 1000, 1500 अशा वर्षाची गोष्ट चालू आहे, बरं का. हा जिराफनं इथलं खाल्लं, या झाडाची जे पानं बिनं जे होती, तुम्हाला माहिती जिराफ व्हेजिटेरियन असतो, त्यानं काय केलं, खाऊन घेतली ती पानं, बरोबर नाही? आता या झाडाला पानच नाही राहिले खाली. आता या झाडाचे पानं हे इथं आहे, कुठे आहे, हे इथं असे पानं आहे त्याचे, ओके. हे असे पानं, ओके, दिसते माझे पानं काही चांगली काढता नाही आले, ड्रॉइंग खराब आहे थोडीशी. आता याच्यात आणि याच्यात हाईटीमध्ये किती फरक राहिला, बरोबर नाही? मग काय होतं, तो काय करतो, आपण नाही का, आपले पण माकडं काय आपले कमी आहे का? आपण काय करतो, आपल्याला एखादी म्हणजे किडे किती असते आपल्यामध्ये, आपण त्या गार्डन मध्ये जातो, त्या गार्डन मध्ये असे 2 खंबे असते बघा, काय असते, असे पोलीस भरतीच्या पोरांसाठी असते बघा, एक इकडून एक असतो आणि एक असं पलीकडून असतो. आपल्याला एवढे असते की आपली हाईट पुरत नाही लांबपणी, आपण काय करतो, आपण उडी मारून लटकतो त्याला, काय करतो, उडी मारून लटकतो, बरोबर नाही? तशा प्रकारचे यानं काय तरी तसाच प्रकार केला, यानं हे मान अशी लांबून काय केलं, या फांदीपर्यंत पोहोचलं. ही वरची जी फांदी होती ना, या फांदीपर्यंत पोहोचलं, बरोबर नाही? मग आता इकडची पण खाऊन टाकली त्यानं, मग ऐकीन वर जावं लागलं. मग असं करत करत कशासाठी, उंच, त्यांचं फेवरेट फूड जे ते सगळं उंच झाडावरती, काय जसं की बांबूचं झाड माहिती तुम्हाला किती उंच असतं, अशोकाचं झाड, बरोबर नाही? त्याला पानं खालून असतं, पण ते संपल्यावर तर वरच जावं लागेल ना. मग असे त्यांचं जे फेवरेट फूड आहे ना, ते झाडच असे उंच आहेत. आणि याच्यामुळे झालं काय, त्यांची जी मान आहे ना, ती मान अशी उंच करत 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 काय होत गेलं, एक वेळ अशी आली की त्याची मान ही सगळ्यात उंच झाली सगळ्या प्राण्यांमध्ये. हे पहा नाही, खालचं स्ट्रक्चर बघा तुम्ही, केवसकच आहे, आणि मान बघा केवढी, एवढी मोठी मान. अरे एवढं मोठं असतं कोणाचं, असतं एवढं मोठं, म्हणजे मान असती का एवढी मोठी कोणाची, हा बरोबर नाही? मानेबद्दल बोलतोय मित्रांनो मी. हे बघा, ही जी मान आहे ना एवढी मोठी, सगळ्या प्राण्यांमध्ये मान सगळ्यात मोठी जिराफची, बरोबर नाही? आता या जिराफचं मी तुम्हाला काय सांगितलं, एक्झाम्पल कशासाठी दिलं की बाबा तो पहिले कमी हाईटवरचा पाला पाचोळा खायचा, बरोबर नाही? पहिले कमी व्हेजिटेरियन होता तो, मग नंतर हळूहळू त्याची भूक वाढत गेली, मग तो असा करत गेला, असं बरोबर नाही? मग असं करत 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 काय झालं, त्याची मान वाढली. मग तुम्ही म्हणशाल सर मी पण रोज जर असं केलं, असं केलं, बरं का, माझी पण मान वाढन का? अरे बगड्या, तुला मान वाढून करायचं काय, बरोबर नाही? तू गपचूप जेवढी मान दिली देवाने त्याचा वापर कर ना. त्या मानेच्या वरती 2 कानाच्या मध्ये डोळ्याच्या वरती जे दिलंय मेंदू, त्या मेंदूचा वापर नाही करत तू, दुसऱ्याच गोष्टीचा वापर करतो, बरोबर नाही? आता जिराफ काय म्हणतं, ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑन लिव्स. ब्राउझिंग ऑन लिव्स म्हणजे काय, तुमचं सर्च करणं नाही. ब्राउझिंग ऑन लिव्स म्हणजे खाणं, लिव्स खाणं, बरोबर नाही? किंवा शोधणं लिव्स, कोणत्या झाडावर कुठे आहे काय, असं वरपर्यंत. टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक एक्सटेंडिंग म्हणजे काय, लांबवणे, एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन्स म्हणजे 1-2 वर्षाची गोष्ट नाही, भरपूर काळ गेलाय त्याच्यात, बरोबर नाही? हे झालं तुमचं उदाहरण कशाचं, हे उदाहरण कशाचं होतं तुमचं जिराफचं, हे पण कळलं पाहिजे, नाही तर उगाच एक्झाम्पल सांगालो. तुमची जी पहिली थेरी होती, प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स, याच्यामध्ये काय केलंय, ऑर्गन्स म्हणजे कोणता ऑर्गन्स होता, इथं नेक ऑर्गन होता. कोणता, नेक हा ऑर्गन नसतो, पण एक असं सपोज करा की नेक ही गोष्ट आहे इथं. ही नेक या ऑर्गनचा त्यानं यूज करून करून काय केलं, त्याचं फूड जे होतं ते अचीव केलं, बरोबर नाही? तसं पण तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जे ऑर्गन आहे ब्रेन, त्या ब्रेनचा यूज करून 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 तुम्हाला काय अचीव करायचं आहे, तुमचं रँक अचीव करायचं आहे तुमच्या एक्झाम मध्ये, बरोबर नाही? चांगला स्कोर अचीव करायचा आहे. आता या जिराफनं तर अचीव केलं, पण झालं काय, या गोष्टीमध्ये काय झालं, त्याची नेक एक्सटेंड झाली पिढ्यानपिढ्या, बरोबर नाही? मग असं होत गेलं. ही जी सगळ्यात पहिली थेरी सांगितली होती लॅमार्कनी, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्सची, ही थेरीमध्ये
सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे आपलं जिराफचं, बरोबर नाही. दुसरं एक्झाम्पल काय आहे आणखीन तुम्हाला समजण्यासाठी, शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. हॅमरिंग मुवमेंट्स हे सांगायला नको, हॅमरिंग मुवमेंट्स म्हणजे लोहारचं कामच असतं ठोकाठाकी, बरोबर नाही. ठोकाठाकी म्हणजे काय, हॅमरिंग मुवमेंट्स. ओके बरोबर. हा, शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ. आता हा जो बॉडी बिल्डर तुम्हाला दिसतोय, या बॉडी बिल्डरकडे जास्त पाहू नका पोरींनो, तो काय रिअल मध्ये नाहीये, तर लगेच आयडी मागशन, बरोबर नाही. हा बॉडी बिल्डर दिसायला जरी चांगला असला, बरोबर नाही, पण त्याचे डोले शोले पण बघा तुम्ही, बरोबर नाही. तेवढे तुम्हाला अचीव करण्यासाठी मला वाटतं एखादा जन्म तरी कमी पडेल, बरोबर नाही. ऐकून तर हे जे दिसतोय ना तुम्हाला, याचे बायसेप्स बघा, याचे शोल्डर्स बघा. आता हा लोहार होता तसं पाहिलं तर हा मॉडेल आहे, पण एक सांगतोय तुम्हाला इन जनरल, आपल्या इथं लोहार असे नाही दिसत, ते बिचारे भलते बघण्यासारखेच नसते, त्याच्यामुळे मी ते फोटो काढलाच नाही त्यांचा. ते कसे लोहार असते, त्यांचे जे खांदे बघितले तुम्ही, खांदे आणि बायसेप्स हे ओव्हरऑल स्ट्रक्चर हे एकदम मजबूत असतं त्यांचं. कशामुळं, कारण डेली त्यांना हॅमरिंग मुवमेंट करावं लागते, ठोकावं लागतं, बरोबर नाही. ठोको ठोको गुरु ठोको, बरोबर नाही. असे ठोकायच्या क्रियामुळे काय होतं, त्यांचे शोल्डर आयर्न स्मिथ म्हणजे लोहार, बरोबर नाही, त्याचे स्ट्रॉंग होते. हे काय झालं, त्याच्या ऑर्गन्सचा यूज करून झालं, बरोबर नाही. हे मॉडिफिकेशन कसं झालं, त्याच्या ऑर्गन्सचा यूज करून झालं. दुसरं एक्झाम्पल आहे, आता थोडंसं रिव्हर्स जो आपण आतापर्यंत चांगले मॉडिफिकेशन बघत होतो, आता आपण थोडेसे उलटे बघू. हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला, बरोबर नाही, हा पक्षी जरा याची मान कुठे आहे, शेपटी कुठे आहे तेच कळा नाही या पक्षाची. ओ अच्छा, इकडं मान सापडली रे, सापडली. हे बघा, या पक्षाची ही आहे त्याची नेक, बरोबर नाही, मान, बरोबर नाही, चोच. पण आपल्याला या मानीशी काय घेणं नाही. आता आपल्याला घेणं याच्या पंखांशी. कशाशी, विंग्स, पंख. रेडबुल गिव्स यू विंग्स, बरोबर नाही. ऍडव्हर्टाईज बघितलं नाही सगळ्यांनी, रेडबुल पिलं की सस्तीवाली बियर, गरिबांची बियर, बरोबर नाही. गरिबांची नाही म्हणतात ऍक्च्युली, रेट तेवढेच तिचे. पण मग जर तुम्हाला बियर न पिता तिची किक पाहिजे असेल तर तुम्ही काय पिता, रेड बुल, बरोबर नाही. आणि त्याचं स्वस्तवालं व्हर्जन म्हणजे कोणचं, आपलं सगळ्यात गरिबांचं टुट्टुंग 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 टुट्टुंग, बरोबर नाही. ते टपोरी पाहिली नाही तुम्ही, ते म्हणजे व्हर्जन कोणतं तुमचं, छपरी व्हर्जन, स्टिंग. लाल कलरची स्टिंग घ्यायची आणि बियर पिल्याचा फील घ्यायचा, बरोबर नाही. तर इकडे लक्ष घ्या, हे जे विंग्स दिसत आहे तुम्हाला कशाचे, याचं नाव काय, ऑस्ट्रिक आणि इमू. काय, ऑस्ट्रिक आणि इमू हे असे दोन पक्षी आहे. ऑस्ट्रिच म्हणतात त्याला, पण मी ऑस्ट्रिक म्हणतो, बरोबर नाही. आपलं थोडंसं वेगळं आहे बाकीच्या जगापेक्षा, बरोबर नाही. ऑस्ट्रिच, बरं तुमच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रिच म्हणू आपण. इमू, ऑस्ट्रिच आणि काय, इमू. ओके, हे पक्षी काय आहेत माहिती का, यांना पंख दिलेले, पण या आडमुठ्या लोकांनी काय केलं माहिती का, त्या पंखाचा वापरच नाही केला. काय केला, त्या पंखाचा वापरच नाही केला. त्या पंखाचा वापर न केल्यामुळे काय झालं, काही जनरेशन पास होत गेल्या, त्या पंखाचा यूज करणंच ते विसरून गेली. काय केलं, पंख तर आले त्यांना, कारण ते आता बिचारे जीन्स मध्येच होते, ते आले, पण त्याचा यूज करणंच ते विसरून गेले, कारण त्यांनी त्या पंखांचा यूजच नाही केला भरपूर काळापर्यंत. असे खालीच भेटत होत त्यांना सगळं खायला प्यायला, बरोबर नाही. मग अशा पक्ष्यांच्या त्या पंखाची ताकद जी मेन आहे उडायची, ती त्यांना समजलीच नाही. तशी तुमची जी ताकद आहे तुमच्या ब्रेनची त्या लेवलला जाण्याची, आता गरुड पक्षीचं एक्झाम्पल घेतलं आणि ऑस्ट्रिचचं एक्झाम्पल घेतलं, किती डिफरन्स आहे दोघांमध्ये. गरुड पक्षी त्याची शिकार घेऊन एका टॉपचं, जेवढं जे माउंटेन असतं त्या टॉपच्या माउंटेनच्या एकदम टॉपच्या जागेवरती जाऊन बसतो त्या एंडला, बरोबर नाही. आणि मग त्याची शिकार खात खात मस्त सगळ्यांना जरा बघत बघत एकदम मजा घेत जातो, बरोबर नाही. तसं तुम्हाला काय बनायचंय, तसं तुम्हाला गरुड पक्षी बनायचंय, ईगल बनायचंय मित्रांनो. ईगल काय करायचंय तुम्हाला, तुमचं गोल अचीव करायचंय. गोल अचीव करून सध्या मेहनत घ्यायची आहे. ईगल पण त्या गोल अचीव म्हणजे त्याची शिकार भेटण्यापर्यंत मेहनत घेतोच, तसं तुम्हाला सुद्धा मेहनत घ्यायची आहे. ती गोल अचीव केल्यानंतर टॉपला जायचंय, एकदम कुठं, टॉपला जायचंय. आणि त्या टॉपला बसून या बाकीच्यांची मजा बघायची, तुमचे जे मित्र मैत्रिणी बाकीचे जे आहे ना कॉम्प्युटर, सगळ्यांची मजा बघायची. आणि मग तेव्हा आपण एकदम आनंदात मस्त खायचं, बरोबर नाही मित्रांनो. ईगल या ऑस्ट्रिच सारखं बनायचं काय नाही, आपली ताकद लक्षात ठेवायची कधी पण. तिसरं हे आडमुठ्ठ कोण आहे, साप. तिसरं आडमुठ्ठ कोण आहे आपलं, साप. आता निळ्या कलरचा मुद्दा म्हणून घेतलंय मी. काय घेतलं, निळ्या कलरचा मुद्दा म्हणून घेतलं मित्रांनो, कारण मला जर दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटलं, बरोबर नाही. भारी दिसतंय एकदम असं, बरोबर नाही. आता या सापची जीभ नका बघू तुम्ही, त्याचं स्ट्रक्चर बघा. मी म्हणलो ना तुम्हाला, सापाला आडमुठ्याला पाय दिले होते देवाने चांगले. काय दिले होते, चांगले पाय दिले होते. पण त्या येड्यानं काय केलं, त्याला घासाची सवय होती. मग ते घासाच्या सवयीमुळे काय केलं त्यानं, त्याचे पाय लॉस्ट म्हणजे गमावले त्याने त्याचे पाय, बरोबर नाही. तुम्ही नाही का एखादा लयच आडमुठ्ठे असेल, एखादा गाडी स्टंट बिंट मारत असेल KTM वर, बरोबर नाही, ते प्लास्टिकची गाडी घेऊन डबडं घेऊन, बरोबर नाही, कटा बिटा मारते, त्याचा मग असा खतरनाक ऍक्सिडेंट होतो. देव म्हणतो अरे तुला उडायला लागले, ऍक्सिडेंट करून टाकतो तुझं. ऍक्सिडेंट करतो आणि काय होऊन जातं, त्याचे पाय आयुष्यभरासाठी गायब होऊन जाते. तशा प्रकारचे याचे पाय काय झाले, आयुष्यभरासाठी गायब झाले. मग तो पण घासतो आणि हा पण घासतो. आलं लक्षात. ऑल दिस एक्झाम्पल, आपण जेवढे पण जिराफ असू द्या, हे 3 माकडा असू द्या, हे जेवढे पण एक्झाम्पल आपण बघितले आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. हे एक्झाम्पल कशाचे होते,
ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजेच काय, अरे देवा, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स कास काय आले, अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन, दिस इज कॉल्ड ॲज अ थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ओ, आलं लक्षात. आता हे जे सापाचं एक्झाम्पल दिलं मी सगळ्यात पहिले, सापाचं एक्झाम्पल काय होतं, त्याला पाय दिले होते पण तो काय झाला, त्याचे पाय विसरून गेला, गायब झाली, आणि तो काय करायला लागला, सरपटायला लागला. काय करायला लागला, सरपटायला लागला. दुसरा कोणी, याला पंख दिले होते पण ह्यो पंखाचा यूज केला त्यानं ऑस्ट्रिच आणि इमून नाही, मग त्याच्यामुळे काय झालं, त्याचे पंख कमी होत गेले, बरोबर नाही. याचे शोल्डर रोजचं हॅमरिंग करून करून काय झाले, याचे शोल्डर जास्त झाले. म्हणजे हे काय, त्यांचे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आता ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स का, सगळ्यात पहिला मुद्दा, हे जो लोहाराचं पोरग होते, कोण होतं, लोहाराचं पोरग, याला जन्मतः त्याचे शोल्डर असेच आले होते का, जन्म घेतला तेव्हा असेच होते, त्याला बॉडी बिडी कसं दिसन ते पोरग, सांगा बरं तुम्ही. त्याच्या ज्यांना असा नवीन जन्म घेतलाय ते पोरग असं असं निघलं, हे बॉडी बिल्डर, इमॅजिन करून बघा तुम्ही कसं वाटन ते पोरग, हातात तरी घेऊ वाटन का त्या पोराला, भीती वाटन त्या पोराची, बरोबर नाही. त्याच्यामुळं जन्म घेताना माणूस साधच असतं, पण त्यानं त्याच्या बापाच्या जागेवर काम करून 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 ती तशी बॉडी बनली त्याची, ते कॅरेक्टर कसं झालं मग, ॲक्वायर्ड झालं. नॅचरल होतं का ते, नाही, ॲक्वायर्ड. जसं या पंखाचं त्यानं यूजच नाही केला, मग त्याच्यामुळे काय झालं, त्याची ताकद विसरून गेली पंखाची. सापाला पाय होते ती विसरून गेला. हे एक्झाम्पल ॲक्वायर्ड कॅरेक्टरचे, कशाचे, ॲक्वायर्ड म्हणजे दुसरा लॉ, आपली दुसरी थेरी. ऑल दिस एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. आता हा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. कसं आहे माहिती का, नॅचरल तुम्हाला आतापर्यंत मी जे शिकवत आलो त्या मुद्द्याला हा खोटं ठरवतो. काय ठरवतो, खोटं ठरवतो. पण आपण पण साधी सुद्धा नाही, आपण आपल्याला कोणी खोटं ठरवलेलं जमत नाही आपल्याला, बरोबर नाही. कसं ते बघा, ह्या वाक्यानुसार, आधी मी तुम्हाला हे वाक्य सांगतो, या वाक्यानुसार की हे जे तुम्ही एक्झाम्पल बघितले की जे तुम्ही जन्म घेतल्याच्या नंतर ॲक्वायर केलेले, बरोबर नाही. जन्म घेतल्यानंतर ॲक्वायर केल्यानंतर काय आहे, पुढच्या जनरेशनला तुम्ही हे ट्रान्सफर करणार. या वाक्याचं मिनिंग सांगतो, पुढच्या जनरेशनला तुम्ही ट्रान्सफर करणार. आता मला एक सांगा, खलीचं पोरग खली होऊ शकतं का, होऊ शकतं का, हा, आता तुम्ही म्हणशाल होऊ शकतं. कसं माहिती का, आता खलीचं कसं आहे, त्याच्या जीन्समध्ये त्याचा जबडा जो आहे तो पिढ्यानपिढ्या आला, त्याचा जो जबडा, त्याच्या वडिलांचा जबडा जर बघितला तुम्ही, तो सुद्धा तसाच आहे, मोठा आहे, बरोबर नाही, ते त्याच्या जीन्समध्ये. पण लक्षात घ्या, पण सलमान खान तुमचा फेवरेट एखादा जर हिरो असेल तो घ्या, बरोबर नाही. आता मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो, सलमान खान. सलमान खानचे तुम्ही आधीचे पिक्चर बघितले का, फोटो बघितले का, त्याचे आधीचे पिक्चर्स म्हणजे फोटो म्हणतो मी, त्याचे फोटो बघितला, हे दुबला दुबला पोरग होतो एकदम, असं मैंने प्यार किया पिक्चर बघितला का तुम्ही, कबूतर जा 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 कबूतर जा जा, तो पिक्चर बघितला का, बघितला असेल तर लगेच आपल्या व्हिडिओ लाईक करून टाका पटकन, चला आला, हा, बरोबर नाही. तर मग त्या पिक्चरच्या टायमाला तो असा होता, सिंगल पसली, आणि नंतर त्याचा आताचा पिक्चर बघा कसा झाला तो, गब्बाच्या गब्बा. आता मला एक सांगा, हे सगळं त्यानं ॲक्वायर केलं, त्यानं जे सिक्स पॅक बनवले, त्यानं जे बॉडी बनवली, त्यानं जे शोल्डर बनवले, हे सगळे ॲक्वायर्ड, त्यानं मेहनत करून कमवले. आता त्याच्या पोराला जर ते जर काय म्हणतात, त्याचा पोरग जर त्याला पैदा करायचं, आता हे होऊ नाही शकत, ती गोष्ट वेगळी, मी एक्झाम्पल पण चुकीचं घेतलं. पण जर सपोज विचार करा की जर त्याला पोरग करायचं आहे आता सपोज, हा, आणि ते पोरग त्यानं जन्म दिला त्या पोराला, त्या पोरामध्ये येतील का सिक्स पॅक आणि ते सगळं, नाही येऊ शकत, बरोबर नाही. कारण हे त्याच्या जवानीत त्यानं ॲक्वायर्ड केलेलं होतं, ते नॅचरली भेटलेलं होतं त्याला, नाही. मग या वाक्यात त्यांनी ते सांगितलंय की ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे मी तुम्हाला सांगितले ते ट्रान्सफर होते जनरेशन टू जनरेशन, इथंच तो फसला. आधी भैयाशी काय म्हणतात त्याला, हे घ्यायचं नाही, काय म्हणते त्याला, खुन्नस, दुश्मनी घ्यायची नाही, बरोबर नाही. कारण आदित्य भैया सगळ्या बरोबर अभ्यास करून बोलत असतो. याच्यामध्ये काय सांगितलं त्यानं, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर जनरेशन, आणि इथंच फसला तो. आता तुम्हाला एक्झामसाठी पण हेच लक्षात ठेवायचं, बरोबर नाही. ऑल दिस एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ काय, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड विच ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, दिस इज कॉल्ड ॲज काय, थेरी ऑफ इनहेरिटन्स. ही कोणती थेरी आहे, थेरी ऑफ इनहेरिटन्स. आधीची कोणती थेरी होती, सगळ्यात पहिले यूज ऑर डिसयूज ऑर्गन्स, यूज ऑर डिसयूज ऑर्गन्स आणि इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, याच्यामधला ज्याला की आपण लॅमार्किझम म्हणतो. याच्यातला मी आता तुम्हाला 2 मिनिटात फरक सांगतो. सगळ्यात पहिला फरक काय, आपण बघितलं की इव्होल्युशन होण्यासाठी काय, सर्वायवल ऑफ फिटेस्ट बघितलं डार्विन मध्ये, बरोबर नाही. जर मला एक सांगा, यूज ऑर डिसयूज ऑर्गन्स म्हणजे जर तुमच्या इव्होल्युशन मध्ये मॉडिफिकेशन्स होत असेल, जर तुम्हाला फिट राहायचंय सर्वायवल मध्ये, म्हणजे सर्वाइव्ह करण्यासाठी फिट राहायचंय, काय होते, मॉडिफिकेशन होते. आता ते मॉडिफिकेशन जे डार्विननी सांगितलं नव्हतं, काय सांगितलं नव्हतं ऑब्जेक्शन मध्ये, तिसरं ऑब्जेक्शन काय होतं की त्याने एक्सप्लेनेशन नाही दिलं, कशाचं, युजफुल आणि युजलेस ऑर्गन्स, बरोबर नाही. ते कसे असते मॉडिफिकेशन मध्ये, ते कोणी सांगितलं, लॅमार्कने सांगितलं. काय की ऍक्टिव्हिटीज नुसार, जर तुम्ही त्या ऑर्गनची ऍक्टिव्हिटी केली नाही, जर तुम्ही तुमच्या ब्रेनचं काय म्हणते त्याला ऍक्टिव्हिटी केली नाही, आज तुमचा ब्रेन वाया गेला, म्हणजे डिस्यूज झालेला आहे, बरोबर नाही. आज तुमचा ब्रेन असा आहे की तो हळूहळू इव्हॉल्युशन प्रोसेस मध्ये चालला गेलेला आहे, बरोबर नाही, त्याचा युजच नाही होते.
जर त्याला त्याचा वापर कंटिन्यू रोज होत गेला तर तो ब्रेन काय होईल, तुम्ही म्हणता ना ते ऐकू माझा ऐकू कमी आहे यार, माझा ऐकू कमी आहे यार, अरे ऐकू कमी नाहीये, तू त्याचा वापर नाही करत आहे. एखाद्या तलवारीला जर काढलंच नाही तसंच त्या याच्यामध्ये ठेवलं, बरोबर नाही, तर त्या तलवारीला काय लागतो, गंज लागतो. त्यासाठी काय करावं लागतं, त्या तलवारीला रोज रोज काढावं लागतं, साफ करावं लागतं, बरोबर नाही, त्यासोबत खेळावं लागतं म्हणजे मारावं लागतं 2-4, बरोबर नाही, तेव्हा त्या तलवारीला धार येते. तसं तुमच्या ब्रेनला धार येण्यासाठी तुम्हाला रोज पुस्तक घ्यावं लागेल, लेक्चर बघावं लागेल, अभ्यास करावं लागेल, क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल, क्वेश्चन प्रॅक्टिस करावं लागेल. एवढं सगळं केल्यावर तुमच्या ब्रेनला जाऊन म्हणजे यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन्स. काय म्हणलं मी, यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन्सचा मिनिंगच आहे की जे मॉडिफिकेशन होते, ज्यांनी यूज केला ते मॉडिफिकेशन पास होत गेले जनरेशन टू जनरेशन, ज्यांनी त्याचा यूज नाही केला ते काय झाले, स्टॉप झाले. आणि दुसरा याच्यातला फरक काय, थेरी इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर्स, जे की बाबा आपण लोहाराचं एक्झाम्पल बघितलं, जी बॉडी बिडी जी कमवलेली त्यानं त्याच्या जवानीमध्ये, ती स्वतःच्या मेहनतीवर किंवा रोजच्या कामामुळे कमवलेली, बरोबर नाही, ती जनरेशन टू जनरेशन पास होती. असं कोणाचं म्हणणं होतं, याचं इनहेरिटन्स शब्दाचा अर्थ आपण बघितला ना चॅप्टरच्या सुरुवातीला, की एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन कॅरेक्टर्स पास होणं, बरोबर नाही. हे दोन लॉ त्यानं थेरीज कोणी सांगितल्या, लॅमार्कनं. त्याला शेवटच्या याला काय म्हणतो आपण, लॅमार्किझम. आता याच्यावरती ऑब्जेक्शन तर येणारच ना भाई, एवढं खतरनाक वाक्य बोललं त्याच्यावर ऑब्जेक्शन येणार. थेरी वॉज डिसअप्रूव्ड. काय सांगितलं, थेरी वॉज डिसप्रूव्ड. आता या शब्दाचा अर्थ काय होतो, की यानं ज्या ह्या टाइम वेस्ट केला त्याच्या आयुष्यामध्ये या थेरीज काढण्यामध्ये, यूज आणि डिसयूज, ठीक आहे मान्य आहे, यूज आणि डिसयूज ऑर्गन्स एक वेळेस आपण एक्सेप्ट करू शकतो की बाबा ज्याचा आपण यूज करतो ते भारी चालतं, ज्याचा यूज नाही करत मग ते कालांतराने थोडंसं गडबड होत जाते त्या गोष्टीत, बरोबर नाही, त्याचं एक्सेप्टेड आहे. पण जे दुसरं जे बोलला ना तो इनहेरिटन्सची थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर्स, ती कुठेतरी खटकली लोकांना, की बाबा जर मी आज काम करतोय, माझ्यामध्ये ते कॅरेक्टर्स आज डेव्हलप होत आहे आणि ते पुढच्या जनरेशनला कसे जातील, कारण ते जीन्समध्ये नाही आहे. माझ्या जीन्समध्ये होतं काळा केस, बरं नाही, माझ्या जीन्समध्ये होते डार्क आयब्रोज, माझ्या जीन्समध्ये होतं मिशी दाढी, पण मी काय केलं, जवानीमध्ये दाढी मिशी काढून टाकली, बरोबर नाही, दाढी मिशी करून टाकली, कारण मला कोरियन दिसायचं होतं, बरोबर नाही, सारंगे बरोबर नाही, तसं दिसायचं होतं. मग मी काय केलं, दाढी मिशी काढून टाकली, केसाला काय केलं, ब्राऊन कलर दिला. ऍक्च्युअली केसांचा कलर ब्राऊन होता का, नाही, ते मी अक्वायर्ड केलं, नंतर डेव्हलप केलं, बरोबर नाही. आणि मग जेव्हा मी पुढच्या पिढीला पास करणार, ते कोणते माझे नॅचरल जे जीन्स आहे ते पास करणार. आणि हेच काय झालं, याच्यामुळेच ते लॅमार्किझमची थेरी ती काय झाली, डिसअप्रूव्ह झाली. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ऍट ऑल वॉज वाइडली एक्सेप्टेड. मी म्हटलं ना, यूज अँड डिसयूज एक्सेप्टेड आहे, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, हा ये तो नाही भाई, ये तो नाही चलेगा. ते एक लांब पोरग होतं ना रील मध्ये, ते व्हायरल झालं होतं बघा, ते काय म्हणायचं, पढ़ाई करना तो अच्छी बात है. काय म्हणतात, पढ़ाई करना तो अच्छी बात है. त्याचा डायलॉग काय होता, मला डायलॉग आठवण, त्याचा फेमस काहीतरी डायलॉग होता. हा काय डायलॉग होता, सपने देखना अच्छी बात है, सपने देखना अच्छी बात है, पर उन सपनों के साथ सो जाना ये तो सही नहीं है, ये तो सही नहीं. तशा प्रकारच्या लोकांनी सांगितलं की बाबा यूज और डिसयूज ऑर्गन तो अच्छी बात है, वो तो एक्सेप्टेड है भैया, लेकिन जो जनरेशन टू जनरेशन उसको पास करना, ट्रान्सफर करना, ये तो सही नहीं है, बरं नाही, ये तो सही नहीं है. म्हणून काय झालं, ते रिजेक्ट झालं. मॉडिफिकेशन्स ब्राउट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन अँड देअर बाय लॅमार्क्स थेरी वॉज डिसअप्रूव्ड. अरे बाप रे, ओ भैया ये का हो गया सर, एवढं शिकवलं तुम्ही अर्ध्या घंट्यापासून आणि शेवटी तुम्ही सांगते की ही थेरीज डिसअप्रूव्ह झाली, ही थेरीज हे झालं. कसं असतं मित्रांनो, एखादी गोष्ट सांगण्यासाठी, त्याचा आधार घेण्यासाठी एखादी वाईट गोष्ट सुद्धा सांगावं लागते. आता मला एक सांगा, तुमच्या घरचे तुम्हाला काय सांगते, असं सांगते का, अभ्यास कर, अभ्यास केल्यानं काय होतं, तुला 4 मजली घर बांधता येईल, तुला कार घेता येईल, तुला जे पाहिजे ते करता येईल, तुला इकडे फिरता येईल, तुला तिकडे, असं सांगते का, नाही. काय म्हणते, अभ्यास कर, अभ्यास नाही केला तुझं ते शेजारचं पोरग नाही का आपल्या शेजाऱ्याचं, त्याच्यासारखं होशील, टपरीवर दिसशील, पुड्या खाशील, भीक मागशील मित्राला, इकडे तिकडे पैसे द्या, बायको लग्न होणार नाही, काही होणार नाही, असं एक्झाम्पल देते. कधी पण चांगली गोष्ट सांगायची असली तर आपण वाईटच उदाहरण देतो. त्याच्यामुळे तुम्हाला या थेरीचं एक्झाम्पल द्यावं लागलं मित्रांनो, कोणत्या, लॅमार्किझमचं. तर चला आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहे. आज कोणतं बघितलं, एक क्विक रिव्हिजन घेऊ आपण. आज काय बघितलं तुम्हाला, 2 मी थेरी सांगितल्या, डार्विन्स थेरी आणि कोणती,
लॅमार्किझम. त्याच्यात तुम्हाला काय वाचायचं आहे काय नाही ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले डार्विन्स थेअरीमध्ये तुम्हाला वाचायचं आहे की डार्विन्सनं केलेलं कार्य, थोडंसं नॉर्मल एक वाचायचं आहे त्याचं, बरोबर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला डार्विन्सची कोणती थेअरी होती ती नॅचरल सिलेक्शन थेअरी, त्याची एक डेफिनेशन शॉर्टमध्ये लिहायची, बरोबर नाही, की बाबा सर्वायवल ऑफ फिटेस्ट तिथं शब्द आला पाहिजे, बरोबर नाही, तो इम्पॉर्टंट आहे. दुसरं त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचे, बरोबर नाही. त्या एक्झाम्पल्स नंतर काय म्हणतो मी, त्या एक्झाम्पल्स नंतर आपले दुसरी थेअरी आहे लॅमार्किझम. तर लॅमार्किझम मध्ये लॅमार्क जो सायंटिस्ट होता, बरोबर नाही, त्यानं काय दोन थेअरी सांगितली आपल्याला. एक सगळ्यात पहिले प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑर्गन, बरोबर नाही, जी की एक्सेप्टेड होती, बरोबर नाही. आणि दुसरी काय होती इनहेरिटन्स ऑफ अक्वायर कॅरेक्टर्स, बरोबर नाही, जी की ट्रान्सफर होती एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन पर्यंत, जी की डिसअप्रूव्ड झाली. काय झाली? डिसअप्रूव्ड झाली, कोणीच त्याला मान्य नाही केलं, बरोबर नाही. ह्या दोन गोष्टी, एक तर सगळ्यात पहिले डार्विनची डेफिनेशन, दुसरं काय त्याचे एक्झाम्पल, आणि तिसरं काय त्याचे ऑब्जेक्शन. काय ऑब्जेक्शन? सेम कुठं? लॅमार्क मध्ये, त्याच्या दोन थेअरीज, त्याचे एक्झाम्पल्स, आणि शेवटचं काय? ऑब्जेक्शन. याचे तर ऑब्जेक्शन सिंपल आहे, बरोबर नाही. आणि शेवटी काय, हे मॉडिफिकेशन सांगितलेले जे ते गोष्टी, ते काय आलं आपलं? डिसप्रूव्ह झालं, बरोबर नाही. मग मेन कोण आहे आपला? डार्विन. त्या डार्विन भाऊची थेअरी लक्षात ठेवायची, बरोबर नाही, ही फक्त पेपर पुरती लक्षात ठेवायची. चला मित्रांनो, असाच तुम्हाला अभ्यास करत राहायचा आहे. तुम्हाला जी लागणारी मदत आहे ती आपण सगळे प्रोव्हाइड करणार आहे. पेपर जवळ आलेले आहे तर टाइमपास कमी करायचा आहे आणि अभ्यास जास्त करायचा आहे, बरोबर नाही. असेच आपण लेक्चर पुढे घेतच राहणार आहे. तुम्ही फक्त काय करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे, आपलं लेक्चर झाल्यानंतर लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करायचं आहे, बरोबर नाही. आणि तुमच्या मित्र परिवारापर्यंत हे लेक्चर पोहोचलंच पाहिजे, त्यांना सुद्धा याचा फायदा झालाच पाहिजे. तुम्ही आम्हाला मदत केली, आम्ही तुम्हाला मदत करू, बरोबर नाही. सर्वायवल ऑफ फिटेस्ट, बरोबर आहे का नाही? ओके मित्रांनो, चला सगळ्यांना तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. असाच अभ्यास करत राहा. बाय, टेक केअर.